सध्या भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून जगभर ओळखला जातो. जगभरातल्या 26% मधुमेहाचे जे पेशंट आहेत ते भारतीय आहेत, भारतामध्ये आहेत. स्टडीज केले गेले आहेत. त्यातनं असं दिसतं की 5पैकी 4 लोकांना हा डायबिटीस स्टिग्मा ज्याला म्हणतो की हा जणू काही म्हणजे मला डायबिटीस झाला आहे म्हणजे ह्यात माझंच काहीतरी दोष आहे, हा स्टिग्मा वाटतो. जेव्हा तुम्हाला शुगर होते तेव्हा तुम्हाला ती वरचेवर तपासावी लागते. ताणामुळे शरीरामध्ये बदल होतात. कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन सिक्रीट केलं जातं, ज्याच्यामुळे परत रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर वाढली की आपला मानसिक ताण वाढतो आणि ते चक्र चालू राहतं. जिभेवरचंच बघा काय असले कुठली चव आहे का? नसेल कुठलीच चव तर मनामध्ये चव आठवा तुमच्या आवडत्या पदार्थाची. गोड आगोड कुठलीही चालेल. निदान कल्पनेत तरी गोड खाऊ देत की राहू दे, काय काही व्हायचं ते उद्या माझं आणि राहू दे आता सगळं, ही एक टोकाची भूमिका येऊ शकते. तर तिथेपर्यंत समजा कोणी पोचलं असेल तर तिथून त्यांना परत कसं आणायचं किंवा त्या वाटेवर कोणी जात असेल तर आपल्याला त्यासाठी काय करता येईल? हा खूप छान प्रश्न आहे. कारण ना बरेच वेळा असं असतं की डायबिटीज हा खूप जास्त पेशंटला म्हणजे फक्त शारीरिकरित्या दमवतो असं नाही तर आर्थिकरित्या पण दमवतो. त्याला एक आम्ही स्लोगन म्हणतो की माझा डायबिटीज माझी जबाबदारी. म्हणजे मी एक खूप स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य सांगते की जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे येणार आहे तेव्हा जसं तुम्ही चप्पल बाहेर ठेवून जाता तसं गुगलचं ज्ञान बाहेर ठेवून जायचं. मधुमैत्र क्लिनिक आयोजित मानसिक ताण आणि मधुमेह या चर्चासत्रामध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या भारत हा मधुमेहाची राजधानी म्हणून जगभर ओळखला जातो. जगभरातल्या 26% मधुमेहाचे जे पेशंट आहेत ते भारतीय आहेत, भारतामध्ये आहेत आणि ही खरंच काळजीची बाब आहे. असं असताना या आजाराला सामोरं जाणं हे जितकं शारीरिक थकवा देणारं असू शकतं तितकंच ते मानसिक थकवा देणारंही असू शकतं. रोज अनेक पेशंट्सशी संवाद साधताना डॉक्टर गौरी ताम्हणकर यांना हे खूप प्रकर्षाने जाणवलं आणि त्यातूनच आजच्या या चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या चर्चासत्रामध्ये आपल्याला जे 2 दिग्गज लाभलेले आहेत त्यांची मी थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर गौरी ताम्हणकर MBBS झाल्यानंतर त्यांनी MD मेडिसिन केलं आणि मग CMC वेल्लोरमधून डायबिटीसमध्ये स्पेशलायझेशन. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, KM हॉस्पिटल पुणे, कृष्णा हॉस्पिटल कराड अशा अनेक नामांकित हॉस्पिटल्समध्ये गेली त्या 22 वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर मधुमित्र या क्लिनिकमधून त्या अनेक मधुमेहाच्या पेशंट्सना योग्य ती दिशा देत आहेत. यानंतर आपल्याबरोबर आहेत सौ प्राजक्ता गोडबोले मराठे. पुणे विद्यापीठातून त्यांनी क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर्स केलेलं आहे. पुढे अमेरिकेमधील सॅन्टा क्लारा युनिव्हर्सिटीमधून सायकोलॉजीचं पुढचं शिक्षण घेतलं. 2008पासून त्या लायसन्स्ड सायकोथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. प्रायव्हेट प्रॅक्टिसबरोबरच कॅलिफोर्नियातील डिस्कवरी काउन्सिलिंग सेंटर, फॅमिली अँड चिल्ड्रन सर्व्हिसेस, नेक्स्ट डोअर अशा विविध संस्थांमध्ये त्या समुपदेशक म्हणून कार्य करत आहेत. जेनेटेक या कंपनीमध्ये त्या ऑनसाईट सायकोथेरपिस्ट म्हणूनही काम करतात. ऑटिझम, एन्झायटी आणि पॅरेंटिंग या विषयांमध्ये त्यांचा विशेष हातखंडा आहे. अधिक वेळ न दवडता आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. प्रश्नोत्तरांच्या पद्धतीने आपण हा कार्यक्रम पुढे नेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न आहे डॉक्टर गौरी यांना. मधुमेह झाला आहे हे अनेकदा अचानक समोर येतं, तर असं का होतं? का हे आधी काही इंडिकेशन्स देत असतात? कार्यक्रमाची सुरुवातच इतकी छान आहे. कारण का तर मधुमेह म्हटलं की लोकांच्या समोर एक मोठा असा भयावह एक प्रश्नचिन्ह घेऊन चाचणीचे रिपोर्ट येतात. तर बरेच वेळा असं असतं की पेशंटला काही त्रासही नसतो किंवा वेगळाच काहीतरी त्रास असतो. म्हणजे जसं काही डोळ्याला अंधूक दिसायला लागले किंवा युरिन इन्फेक्शन झालं आहे आणि अशा वेळेस डॉक्टर त्यांना तपासणी करायला सांगतात आणि अचानक रिपोर्ट येतो की 450 शुगर आहे. आणि त्यामुळं बरेच वेळा माझं सांगणं असं असतं की तुम्हाला त्रास होऊ देत न होऊ देत
तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असू देत नसू देत, वजन जास्त असू देत नसू देत, प्रत्येकाने वयाच्या 40शी नंतर शुगर ही दरवर्षी तपासली पाहिजे. म्हणजे यावर्षी नॉर्मल आहे म्हणून पुढच्या वर्षी तपासली नाही असं नाही. कारण तुम्हाला डायबिटीज वयाच्या कुठल्याही टप्प्यावर होऊ शकतो आणि तो अचानक दत्त म्हणून हजर झाला तर मग तो स्वीकारणं हे अवघड असतं. तर त्याबाबत आपण जास्त प्राजक्ताकडनं जाणून घेऊया. कारण माझे बरेचसे आकडे असतात. माझी बरीचशी ही थेरॉटिकल ठोकळेबाजी असते की हां, हे अशी आहे, तुमची शुगर वाढलेली आहे. पण त्या कुठल्या स्थित्यंतरातनं तो माणूस जाईल किंवा ती व्यक्ती जाईल, तर त्याच्याबद्दल आपण प्राजक्ताकडनं जाणून घेऊया. मला असं विचारायचं आहे की जसं डॉक्टर गौरी म्हणाल्या की स्वीकारला तर ट्रीटमेंट आणि फॉलोअप करणं सोयीचं आहे किंवा जास्त सोपं होईल. तर यामध्ये खूप मानसिक विचारांमधनं आणि ताणामधनं एखादी व्यक्ती जाऊ शकते. तर ती स्थित्यंतरं मनाची कोणती असू शकतील आणि त्याला आपण कसं सामोरं जायला हवं? नमस्कार. सर्वप्रथम मी मधुमित्र क्लिनिक कराड त्यांना मी धन्यवाद देते की मला इथे बोलवून तुमच्या सगळ्यांशी संवाद साधायची संधी दिलीत आणि मी शिकलेल्या ज्ञानाचा मधुमेहाच्या पेशंटसाठी जेवढा पण उपयोग करता येणं शक्य आहे तेवढा मी तुमच्यापर्यंत माहिती स्वरूपात पोचवायचा नक्की प्रयत्न करेन. आणि आपण म्हणजे पहिल्यांदी चर्चासत्र तर असेलच, पण तुमच्या मनात काही प्रश्न आले तर आपण नंतर त्याला वेळ देऊ. तर आता गौरी म्हणाली तसं टेस्ट केली पाहिजे, तुमचे आकडे डॉक्टरांना कळतात, त्याच्यावरनं डायबिटीस आहे आणि त्याच्यावर हा उपचार, एवढं साधं सरळ खरं तर गणित असतं. पण मग प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक पेशंट ज्याला आपण डायबिटीसचं निदान देतो त्यांची मग उपचार पद्धती एकसारखीच का नाही होत? प्रत्येकजण का नाही लगेच आता मी या गोळ्या घेतो, व्यायाम करतो, पथ्य पाळतो आणि माझ्या डायबिटीसचं नियोजन करतो, असं सरळसोट का नाही होत? तर मग इथे मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करण्याची गरज आहे. कारण जेव्हा पण आपल्याला निदान होतं डायबिटीसचं तेव्हा ते अनपेक्षित असतं. जरी आपल्याला माहिती आहे भारतात खूप मधुमेहाचं प्रमाण जास्त आहे, तरी तो आपल्याला आता पुढच्या वर्षी होणार आहे असं आधीपासून माहीत नसतं. त्यामुळे आपलं जे अपेक्षित आयुष्याचा आपण जो विचार केला असतो त्याच्यामध्ये हा एक धक्का असतो, एक प्रकारचा लॉस म्हणता येईल असतो. त्यामुळे दुःखाची जी प्रक्रिया, एखाद्या माणसाला आपण गमावलं किंवा आपल्याला एखादा समजा धंद्यामध्ये खूप लॉस आला तर त्याच्यानंतर जी दुःखाची प्रक्रिया होते तीच प्रक्रिया इथे पण लागू पडते. तर त्या प्रक्रियेचे टप्पे काय असतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. मी यात काही तुम्हाला स्लाईड्स दाखवते, मी तुम्हाला बघताही येईल. तर हा डिनायलचा टप्पा पेशंटचा, कुटुंबियांचा आणि समाजाकडनं येणाऱ्या त्याच्याबद्दलच्या कमेंट्स या तिघांमध्येही आपल्याला दिसू शकतो. ह्याच्यामुळे होतं काय, जेव्हा डिनायलमध्ये आपण पटकन स्वीकार करत नाही, एका प्रकारे आपल्याला ह्या निदानाशी जुळवून घ्यायला थोडासा वेळ मिळतो आणि हळूहळू माणूस पुढच्या टप्प्यात जाऊ शकतो. मला वाटतं ह्या स्लाईड्स मी आत्ता स्किप करते, मग परत वेळ झाला तर आपण मागे येऊया. हा बार्गेनिंग किंवा सौदा हा जो टप्पा आहे ना, म्हणजे जर तरचा, तेव्हा असं होतं बरेचदा की मी हे केलं असतं तर हे बरं झालं असतं. हे जे बार्गेनिंग आहे त्याचप्रमाणे सहज सोपं, म्हणजे थोडक्यात लगेच जे काय आपल्याला करता येणार आहे ते मी आत्ता करून बघतो, मग पुढे कमी जास्त होईल शुगर, पुढे बघूया, हे बॅक अँड फोर्थ चालू राहतं. ह्या वेळेला करायचं काय, जर का कुटुंबीय म्हणून तुमच्या लक्षात येत असेल की जो पेशंट आहे तो बरोबर डॉक्टरांचं म्हणणं मानत नाही आहे, पण वेगळंच काहीतरी करून बघायचा प्रयत्न करतो आहे, तर कुटुंबीय म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या असा माझा सल्ला राहील. की लगेच त्यांना पण तुम्ही असं करू नका, डॉक्टरांचं ऐका असं सांगायलाच पाहिजे, पण पेशंटचं म्हणणं काय आहे ते शांतपणे ऐकून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ऐकून घेणं आणि समजून घेणं. म्हणजे तुम्हाला असं वाटतं आहे का, बरं हे जे असतं ना, म्हणजे जर का पेशंट म्हणत असेल की आत्ता काही मी गोळ्या घेत नाही, मला वाटतं मी पुढच्या महिन्यात सुरू करतो, हा महिनाभर मी पथ्य पाळून बघतो म्हणजे माझा डायबिटीस जाईल, असं जेव्हा पेशंट म्हणतो तेव्हा कुटुंबीय म्हणून आपण लगेच म्हणू शकतो की नको नको असं कशाला करतोयस, डॉक्टर सांगतायत ते आधी ऐक. हे तुम्ही म्हणा जरूर, पण त्याच्या आधी थोडा वेळ द्या पेशंटला. म्हणजे पेशंट जर म्हणत असेल की मी पुढच्या महिन्यापासून करतो, तर आपण त्याला असं म्हणू शकतो की बघ तुला आत्ता असं वाटतं आहे का की ह्या महिन्यात नको आणि पुढच्या महिन्यापासून सुरू करूया, म्हणजे काय बरं फरक पडेल त्यातनं. असं म्हटल्यामुळे पेशंटला हे समजतं की माझं म्हणणं कोणीतरी ऐकून घेतं आहे. नाहीतर सारखं तुम्ही आरेला कार्य करत राहिलात तर
पेशंटला असं वाटतं आपलं कोणी ऐकत नाही आहे, भांडणं होण्याची शक्यता जास्त आणि तणाव वाढतो. शिवाय जे घडायला पाहिजे ते घडत नाहीच, म्हणजे पेशंट नाहीच करत आहे नाहीतरी व्यायाम किंवा जे काय बदल असतील ते. त्यामुळे पेशंटचं म्हणणं ऐकून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं मी रागाबद्दल मगाशी बोलले. स्वतःचा, इतरांचा, सगळ्यांचा राग येऊ शकतो, ह्याच्याबद्दल आपण नंतर बोलू पुढे. एकच मी सांगेन की जेव्हा आपल्याला राग दिसतो पेशंटचा की मला का डायबिटीस झाला, तेव्हा त्या राग हा आईसबर्ग म्हणजे आपण बर्फाचा जो हिमनग म्हणतो वरती दिसतो तो राग दिसतो, पण त्याच्या आत, पाण्याच्या आत खूप वेगवेगळ्या भावभावना असतात. भीती असते, काळजी असते, निराशा असते. ते लवकर समोर दिसत नाही, फक्त राग दिसतो आपल्याला. त्यामुळे तो जेव्हा आपण राग समजावून घेऊ तेव्हा त्या हळूहळू आतल्या भावनाही समजतील. पण हे कुटुंबीय म्हणून डोक्यात ठेवणं अगदी जरुरी आहे की समोर आपल्याला राग दिसतोय पण आत बरंच चालू असतं. आता मला वाटतं मी इथे येऊन महत्त्वाचा मुद्दा हा असा आहे याच्यात की हे लिनियर मॉडेल नाही आहे, म्हणजे पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आणि मग स्वीकार असं नाही, तर ते पुढे मागे होऊ शकतं. म्हणजे कळल्या कळल्या कदाचित एखादा माणूस म्हणेल की ठीक आहे, झाला आहे ना मला डायबिटीस, मी आता सगळं पाळणार आणि मी माझा डायबिटीस बरा करणार. पण कदाचित महिन्याभरानंतर तो राग येऊ शकतो किंवा निराशा वाटू शकते, हे पुढे मागे होऊ शकतं. हे कुटुंबीय म्हणून आणि पेशंट म्हणून लक्षात ठेवणं खूप जरुरीचं आहे. तुम्ही जसं प्राजक्ता म्हणाल्या की ही स्थित्यंतरं होत असतात, पण तरीसुद्धा एकदा मधुमेह झाला आहे की वरचेवर तपासणी करायलाच पाहिजे का? आणि औषधांमध्ये सुद्धा सातत्याने बदल करत राहावा लागतो का? प्राजक्ताचं ऐकताना खरं तर माझं ऐकणं म्हणजे पेशंटला असं आहे की नाही हे असं करायचं, तुम्ही तसं करा असं सांगणं आहे. कारण ती खूप समजून सांगते आणि माझं असं आहे की तुम्ही हे केलंच पाहिजे, याला पर्याय नाही, असं माझं ॲज अ डॉक्टर तुम्हाला सांगणं आहे. पण जेव्हा तुम्हाला शुगर होते तेव्हा तुम्हाला ती वरचेवर तपासावी लागते. कारण का, तर आपल्याकडे दर महिन्याला सण समारंभ, लग्न, बारशी, यात्रा, जत्रा याला तोटाच नाही आहे. त्यामुळे आपलं रुटीन सतत बदलतं. आत्ता मे महिना झाला तर आंबे होते, तुमचे पाहुणे होते, लग्नकार्य होती, त्यामुळे सतत तुमचं डाएट बदलतं, सतत तुमचं रुटीन बदलतं. तर तुम्हाला खात्री पाहिजे की आपली शुगर नॉर्मल आहे. त्यामुळे तुम्हाला तपासणी ही केलीच पाहिजे. आणि जर ते वाढलं असेल किंवा शुगर वाढली असेल तर स्वतः कन्क्लुजन काढून की नाही मी जरा लग्नाला गेलो होतो त्यामुळं माझी शुगर वाढली आहे असं न करता ती डॉक्टरांना दाखवून त्याच्यावर प्रमाणे योग्य ते उपाययोजना तुम्हाला करणं हे गरजेचं आहे. त्याला पर्याय नाही आहे. कारण जर तुम्ही दाखवलं नाहीत किंवा तपासलं नाहीत तर तुम्हाला कळणार नाही आहे की तुमची शुगर नॉर्मल आहे का नाही आहे आणि त्याप्रमाणे गोळ्या औषधं बदलायची आहेत का नाही आहेत. जसं डॉक्टर गौरी म्हणत आहेत की फॉलोअप करायलाच पाहिजे आणि त्याची वारंवार तपासणी व्हायलाच पाहिजे. पण एक पेशंट म्हणून किंवा कुटुंब म्हणून ह्या सततच्या मागं लागलेल्या गोष्टीचा ताण येतो किंवा चिडचिड होते जसं तुम्ही म्हणालात. मग हे आपण कसं टॅकल करू शकतो? खरं आहे ते. मग अशी सुरुवातीला मी म्हटलं तसं हा आजार म्हणजे लाईफस्टाईल चेंजचा आजार आहे. तुमची जी एक जीवनपद्धती, जीवनशैली चालू आहे त्याच्यामध्ये खूप फरक होणार आहे ह्या आजारामुळे. हे स्वीकारायला वेळ लागतो हे आपण बघितलंच आता. टप्प्याटप्प्यातनं माणूस जातो. त्याच्यामुळे आता हा बदल स्वीकारायचा कसा किंवा त्याच्यामध्ये काय सोपं होईल, काय केल्याने हे सोपं होईल, यात महत्त्वाचं मी डायबिटीस स्टिग्मा ह्याच्याबद्दल बोलेन. की बरेचदा पेशंटला दोष दिला जातो किंवा मला डायबिटीस झाला आहे हा माझाच दोष आहे असं बरेचदा वाटतं लोकांना. त्याच्यामुळे अधिक उशीर होतो त्याच्या उपचारामध्ये पार्टिसिपेट करायला त्या पेशंटसाठी. तर मला वाटतं कुटुंबीय आणि पेशंटनी हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की कोणत्याही कारणाने म्हणजे हेरिडिटी असेल किंवा जे काही कारणं झाला आहे हे खरं आहे, तो कशामुळे झाला, कुणामुळे झाला हे माहीत नाही. पण आता ह्याच्यापुढे काय करायचं ही जबाबदारी मात्र माझी आहे. ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं खूप जरुरी आहे. म्हणजे थोडक्यात डॉक्टर, पेशंट आणि कुटुंबीय ह्यांचं जर का एक युनिट असेल, म्हणजे हे असं नाही की पेशंट विरुद्ध डॉक्टर विरुद्ध कुटुंबीय असा काय तो ह्याचा तीनतर्फी सामना नाही आहे. तर हे सगळे एका बाजूला आणि मधुमेह दुसऱ्या बाजूला असं आपल्या डोळ्यापुढे मनामध्ये चित्र असलं पाहिजे.
आणि जे पण स्टडीज केले गेले आहेत त्यातनं असं दिसतं की 5पैकी 4 लोकांना हा डायबिटीस स्टिग्मा ज्याला म्हणतो की हा जणू काही म्हणजे मला डायबिटीस झाला आहे म्हणजे ह्यात माझंच काहीतरी दोष आहे, हा स्टिग्मा वाटतो. त्यामुळे आपल्याला तो वाटतो आहे का हे तपासून बघा आणि तो न वाटण्यासाठी काय करता येईल ह्यासाठी प्रयत्न करणं नक्की जरुरी आहे. टेस्ट रिझल्ट्स तर मगाशी गौरी बोलली की करायलाच पाहिजेत तपासण्या. पण मग तपासण्यांचा अर्थ काय त्या? तर त्या एक मार्गदर्शक किंवा गाईड म्हणून आपण त्या नंबरकडे बघितलं पाहिजे. म्हणजे आता साखर माझी वाढली म्हणजे माझं चुकलं असं नाही. तर बाबा ही साखर 3 महिन्याची होती का महिन्याच्या तपासण्या होत्या, त्या महिन्याभरात नेमकं काय झालं आहे, मग ह्याचा परिणाम माझ्या रिपोर्ट्सवर असा झाला आहे. सो एक गाईड किंवा मार्गदर्शक म्हणून तुम्ही त्या तपासण्यांकडे बघायला पाहिजे, ना की कोणी परीक्षक किंवा जज बसला आहे आणि आता माझ्यावर तो दोष देणार आहे किंवा असं न बघता तो आपला दृष्टिकोन बदलला तर नक्की फरक पडेल. दुसरा मला मुद्दा असं सांगायचं की लाईफस्टाईल चेंज म्हणजे हा हॅबिट फॉर्मेशनचा प्रकार आहे ना. तुम्ही नवीन सवयी लावून घेणार आहात. मग ती सवय नवीन आहाराची असेल, पथ्य पाळणार आहात तुम्ही, साखर कमी करणार आहात, व्यायाम कदाचित वाढवणार आहात, म्हणजे तुमच्या दैनंदिन जीवनात फरक घडणार आहे. मग फार खोलात न जाता मला वाटतं मी हे बोलेन की कुठलीही हॅबिट, आता ह्या आकृतीत तुम्ही मध्ये बघता की हॅबिट आहे, वरती लिहिलं आहे क्यू, म्हणजे काहीतरी घडणार, क्यू मिळाला मला की त्याच्यावर मी ते रुटीन फॉलो करायला पाहिजे आणि त्यातनं मला रिवॉर्ड काय मिळणार. अशा पद्धतीने ह्या सवयी घडतात. म्हणजे वाईट सवयी लवकर लागतात आपण असं म्हणतो. म्हणजे वाईट सवय आपण घेतली समजा सिगरेट स्मोकिंगची, तर ताणतणाव वाढला मनात, हा क्यू झाला. आणि एखाद्या माणसाला स्मोकिंगची सवय असेल तर त्यांचं रुटीन असणार की तो स्मोकिंग करणार आणि त्याला लगेच रिवॉर्ड म्हणजे तात्पुरतं बरं वाटणार. हे असं घडत राहिलं की ती सवय पक्की होते. आता मी हे निगेटिव्ह हॅबिटचं सांगितलं. आपल्याला आता पॉझिटिव्ह हॅबिट हवी असेल, व्यायामाचं उदाहरण घेऊया. बहुतेक मधुमेहींना व्यायाम करावा असं सांगतात डॉक्टर. तर मग कुठला क्यू आपण वापरू? तर ह्याच्यामध्ये मी हॅबिट स्टॅकिंग हे जे मध्ये म्हटलं ह्या स्लाईडमध्ये त्याचं उदाहरण घेईन की तुमची ऑलरेडी एखादी सवय आहेच आपल्याला. म्हणजे उठल्या उठल्या दात घासणं, म्हणजे उठलो हा क्यू झाला आणि आपण नंतर लगेच दात घासतो आणि रिवॉर्ड म्हणजे बरं वाटतं, स्वच्छ वाटतं आपल्याला, असं होतं. तसं तुमची ऑलरेडी एखादी सवय तुमच्या दिवसामध्ये असेलच. मे बी सकाळचा चहा, मग त्याच्यानंतर लगेच तुम्ही फिरायला जा, असं तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन केली. ऑलरेडी असलेल्या सवयीवर अजून एक सवय स्टॅक म्हणजे एकावर एक ठेवली तर ती सवय पक्की व्हायला खूप मदत होते. मग असं तुम्ही दिवसात शोधा की अशी कुठलीही आहे गोष्ट जी तुम्ही नक्की न चुकता करता आणि त्याच्यानंतर जी तुम्हाला नवीन सवय लावायची आहे ती तिथे ॲड करा. 2 गोष्टी महत्त्वाच्या, 3 ॲक्च्युली. कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्य पाहिजे त्याच्यामध्ये. आता नवीन सवय लावताना तुम्ही 4 दिवस करणार, 5वा दिवस चुकणार, असं होणारच. म्हणजे यश आणि अपयश त्यात येणारच. ते अध्यरूत आहे. पुढच्या दिवशी परत सुरू. म्हणजे मी काल नाही व्यायाम केला ह्याच्याबद्दल स्वतःला दोष देण्याऐवजी उद्या कसा करता येईल ह्याच्याकडे कायम लक्ष पाहिजे. सो सातत्य पाहिजे आणि मदत घ्या कोणाची तरी. तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे तो तुम्हीच करायला पाहिजे, पण कोणाची तरी मदत तुम्ही घेतली ह्याच्यात, त्याच्याने 2 गोष्टी होतात. तुम्हाला आधार वाटतोच, शिवाय एक अकाउंटेबिलिटी, असं मला त्याला इंग्लिश शब्दाला मराठी छान शब्द सापडला नाही, राहते. म्हणजे माझंच मी उदाहरण देते. मला सकाळी व्यायाम करायची सवय लावायची होती. तर मी माझ्या बहिणीला म्हटलं की मला तू सकाळी अमुक अमुक वाजता फोन करत जा, म्हणजे मी उठीन. तर ती फक्त मला फोन करायची आणि आता हिचा फोन येणार आहे त्यामुळे उठलं पाहिजे अशा ह्याने मी उठायचे. मग एकदा उठलं की मग पुढची कामं व्हायला लागायची. 2 गोष्टी व्हायच्या, एकतर मला तिचा आधार मिळाला, शिवाय तिचा फोन येणार, मग ती विचारणार गेलीस का आज व्यायामाला. ती अकाउंटेबिलिटी राहते. त्यामुळे ह्याचा नक्की उपयोग करून घ्या. आणि यश आणि अपयश, मग अशी म्हटलं तसं की 4 दिवस व्यायाम केल्यावर 5वा दिवस जाणार. तुम्ही 4 दिवस बिनसाखरेचा चहा प्यायल्यावर 5व्या दिवशी कोणी दिला साखरेचा चहा तर प्यावासा वाटणार. पण ठीक आहे, पुढच्या दिवशी परत सुरू. ह्याच्यावर कायम उद्यावर लक्ष ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आणि मला वाटते म्हणजे हा जो चेंज व्हायला पाहिजे आपल्याला लाईफस्टाईलमध्ये, तो एक प्रकारची संधी आहे तुम्हाला. चेंजऐवजी त्याला चान्स म्हणून बघा की त्यातनं काय पॉझिटिव्ह बदल काय होणार आहे, तर अजून आपला दृष्टिकोनही सकारात्मक राहील.
हा एक मानसशास्त्राच्या दृष्टीने जरी एक व्ह्यू असला की याला त्या कलानी घेणं एखादी गोष्ट, तरीसुद्धा मधुमेह झाला आहे आणि ते स्वीकारलं जरी असलं तरी मेडिकल सायन्सच्या दृष्टीने त्याची पुढची वाट काय आहे? जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा त्याच्या ट्रीटमेंट ते मी सांगते की 4 पिलर्स आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे आहार, दुसरं म्हणजे व्यायाम, तिसरं म्हणजे औषधं आणि चौथं ताणतणावांचं नियोजन. तर आहार आणखीन व्यायाम तर आपल्याकडे डायटिशियन असतात, फिजिओथेरपिस्ट असतात, ते सांगतात. औषधं आपण घेतोच, पण ताणतणावांचं नियोजन करणं ह्याच्यासाठी प्रायत्तासाठी सायकॉलॉजिस्ट पाहिजे. कारण ताणतणाव हे डायबिटीसबरोबर येतातच आणि खूप वेळा त्याच्यामुळं डायबिटीस वाढतो किंवा डायबिटीसमुळे ताणतणाव येतात. दोन्ही गोष्टी होऊ शकतात आणि त्यामुळं जेव्हा तुम्ही ट्रीटमेंटकडे वळणारे, म्हणजे आपण आता डायबिटीस झाला, ते स्वीकारलं, तपासण्या केल्या, आता ट्रीटमेंट आणि फॉलोअप. तर याच्यामध्ये 2 गोष्टी की जसं हे मी सांगितलं, औषधं, पथ्य, व्यायाम आणि ताणतणावांचं नियोजन आणि रेग्युलर फॉलोअप. या गोष्टी तुम्हाला मधुमेह कंट्रोल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि गरजेच्या आहेत. फक्त त्याच्यामधनं आम्ही सांगतो की रेग्युलर फॉलोअप का करा? कारण जिकडे तुम्ही घसराल की एखाद्या वेळेस औषध बंद केलं किंवा एखाद्या वेळेस काहीतरी रुटीनमध्ये बदल झाला तर तुम्हाला परत त्या लाईनवरती फॉलोअपच्या वेळेस आणता येतं. पण ताणतणावाच्या नियोजनासाठी आपण प्राजक्ताकडे वळूया परत. अं, हे करायचंच आहे हे मला माहिती आहे नक्कीच, की मला हे करायलाच पाहिजे, आता पर्याय नाही. पण हे सतत चक्रात अडकल्यासारखं की हे खायचं नाही, ते खायचं नाही, व्यायाम करायलाच पाहिजे, पथ्य पाळलंच पाहिजे, औषध घेतलंच पाहिजे, पुन्हा मला थोडंसं काही मानसिक नाही ठीक वाटत आहे तर मला त्या डॉक्टरकडे पण जायला पाहिजे, त्या काउन्सिलरकडे पण जाऊन बोललं पाहिजे. आणि आता घरात तर लग्न कार्य आहे, घरी संध्याकाळी मित्राची पार्टी आहे. हे सगळं जे आपल्या आयुष्यात घडत असतं हे अतिशय ताण देणारं आहे आणि मग ते गिल्ट देणारं पण असतं की बापरे, आता आज मी गेलो मित्राकडं आणि खाल्लं गोड, आता काय करणार, चुकलंच माझं, आणि त्याचंही परत ताणात रूपांतर होतं. तर हे आपण कसं टाळू शकतो? बरोबर आहे. मग अशी परत मी ते जीवनशैलीतला फरक, त्याच्यामुळे हे सगळे त्याच्याबरोबर येणारे त्रास म्हणूया आपण आहेत. मी असं नाही म्हणणार की नाही आहेत म्हणून, आहेत. तर पहिलं म्हणजे ते स्वीकारायचं. आणि जेव्हा आपण ताणतणाव म्हणतो तर वरती मी इथे 2-3 शब्द लिहिले आहेत की स्ट्रेस हा शब्द परवलीचा झाला की ताण पडतो तो. त्यात 2 प्रकार असतात, यूज स्ट्रेस आणि डिस्ट्रेस. म्हणजे आपल्याला थोडा ताण आयुष्यामध्ये आवश्यक आहे. जसं की आपण रबर बँडचं उदाहरण घेतलं, आपण डोक्याला जे केसांना रबर बँड बांधतो किंवा कशासाठी सुद्धा, त्या रबर बँडला जर का आपण ताणलं नाही तर त्याचा आपण उपयोग नाही करू शकत. नुसतंच रबर बँड कुठेही घातलं तर ते उपयोग नाही होणार. बरं, ते खूप ताणलं तर ते तुटेल किंवा सैल पडेल. मग हे खूप ताणणं म्हणजे डिस्ट्रेस झालं की तो स्ट्रेस वाईट स्ट्रेस झाला. आणि जर का आपण ते बरोबर वापरलं थोडंसं ताणून तर तो यूज स्ट्रेस किंवा पॉझिटिव्ह स्ट्रेस झाला असं घेऊया. म्हणजे ताण काय वाईट आहे का तर नाही, पण अति ताण असेल तर मात्र तो वाईट आहे. सो पहिल्यांदा आपण ते लक्षात घेऊया. आणि ताण असतो का तर हो, तुम्हाला आता जी आपण हे प्रश्नावली दिली आहे तर ती ह्याच्यासाठीच तयार केली गेली आहे. डायबिटीस डिस्ट्रेस स्क्रीनिंग स्केल DDS-17 म्हणून हे जगभरात वापरलं जातं की डॉक्टरांना जेव्हा ते डायबिटीसच्या पेशंट्सचं उपचार करत असतात तेव्हा त्यांना हे कळावं की बाबा ह्या पेशंटला किती ताण आहे. मानसिक ताण म्हणा, डॉक्टरांचा ताण, वेगवेगळ्या प्रकारचे ताण किती आहे. म्हणजे पेशंट आणि डॉक्टरच्या संवादामध्ये हे जर का डॉक्टरला माहीत असेल तर तो संवाद जरा वेगळ्या प्रकारे होईल, नाही का. म्हणजे एखाद्याला ताण नसेल तर त्याला हे घ्या गोळ्या, तुम्ही घ्या, संपला विषय. याला ताण असेल त्याच्याशी थोडा संवाद वेगळा साधला जाईल. तर तुम्हाला आता आपल्याला वेळ आहे का ते स्क्रीनिंगचं हे करायला? आहे. तर तुम्हाला ॲक्च्युली पहिल्यांदाच हे इंग्लिशमध्ये मूळ स्केल आहे DDS-17. त्याचं गौरीनी मराठीमध्ये भाषांतर केलं आहे आणि आम्ही अजून त्याच्यावर काम करतो आहे. त्याच्यामुळे हे कुठेही बाहेर पब्लिश केलेलं नाही आहे. तुम्हाला पहिल्यांदाच ते वापरायला मिळणार आहे आणि आम्हाला पण त्यातनं माहिती मिळेल की हे कसं उपयोगी अजून करता येईल.
त्याच्यामुळे तुम्ही जर का ते सोडवलं असेल, प्रश्नावलीच्या ह्याला उत्तरं दिली असतील, तर मी तुम्हाला सांगते ते स्कोअर कसं करायचं. त्यातून तुम्हाला कळेल की तुमचा साधारण ताण किती आहे. तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला 6 ऑप्शन्स होते उत्तरं द्यायला. त्याच्यामध्ये पहिल्या रकानामधले प्रश्न होते ते भावनिक ताणाबद्दल 5 प्रश्न होते. तर त्याच्यात तुम्ही ज्या पण ऑप्शनला सर्कल केलं असेल ज्या नंबरला, त्या सगळ्या नंबरांची बेरीज करा. म्हणजे 5 प्रश्न होते आणि 5ही प्रश्नांचं उत्तर तुमचं 1 असेल तर त्याची 5 बेरीज होईल आणि त्याला 5ने भागा. आणि मला सांगायची गरज नाही उत्तर काय ते लिहून ठेवा तिथे किंवा मनातल्या मनात बघा. प्रश्न आहे का कोणी? मग तुम्ही ज्या पेशंटसाठी आला असाल इथे त्यांना साधारण किती ताण आहे असा तुम्ही विचार करू शकता किंवा त्यांना मग देऊ शकतो आपण ते भरायला. आणि मग त्या तुमच्या बेरजेला 5ने भागल्यावर तुमचा काहीतरी आकडा येईल. तो आकडा जर का 3पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मॉडरेट स्ट्रेस आहे असं आपण म्हणू. म्हणजे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे 3 केले आपण तर मध्यम प्रकारचा स्ट्रेस तुम्हाला आहे. हां, पहिला जो आहे भावनिक ताण, त्यात 5 प्रश्न आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज करून त्याला 5ने भागा. पुढच्या ह्याच्यामध्ये डॉक्टरांबद्दलचा ताण हा उपप्रकार आहे. त्याच्यामध्ये 4 प्रश्न आहेत. परत त्यांची बेरीज करून त्याला 4ने भागा. औषधोपचारांपाशी जे आहे त्याला पण तसंच प्रश्नांची बेरीज करून 5 प्रश्न आहेत त्याला 5ने भागा. शेवटचं 3 आहेत त्याला 3ने भागा. आणि प्रत्येका उपप्रकारात तुमचं उत्तर जर का 3पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मध्यम किंवा त्यापेक्षा जास्त ताण आहे. म्हणजे त्याच्याकडे थोडं विशेष लक्ष द्यायला पाहिजे. 3पेक्षा कमी असेल तर आहे पण फार काळजी करायचं गरज नाही असं मी म्हणेन. आणि जसं आम्ही म्हटलं आम्ही अजून ह्याच्यावर काम करतो आहे त्याच्यामुळे हा एक ठोकताळ आहे. माझ्या मते ह्यातनं मेसेज हाच घ्या तुम्ही की ह्याला डायबेटीस डिस्ट्रेस असं म्हणतात. जगभरात ह्याच्यावर अभ्यास चालला आहे. म्हणजे तुम्हाला ताण वाटत असेल तर ती एक डायबिटीसच्या बाबत सामान्य घटना आहे. मोस्ट लोकांना हा असतो. आम्ही जेव्हा याच्यावर काम करत होतो तेव्हा त्याच्यात डॉक्टरांबद्दलचा ताण आहे आणि तो असताना म्हणजे मला इतकी गंमत वाटली. आणि त्यात असं की माझ्या डॉक्टरांना माहितीच नाही आहे किंवा माझे डॉक्टर माझं नीट ऐकतच नाही आहेत, त्यांना माझी काळजीच नाही आहे, असं काय काय त्याच्यामध्ये प्रश्न आहेत. पण मला माझ्या पेशंटबद्दलची काळजी वाटते की नाही कळेल आता मला. आणि मला वाटतं हे भरून दिल्यामुळे ज्यांना डॉक्टरांना समोरासमोर सांगता येत नाही त्यांच्यासाठी हे चांगलं माध्यम आहे की तुम्ही प्रश्नावली भरून दिल्यावर डॉक्टरांना आपोआप कळेल की बाबा ह्या व्यक्तीला किती ताण आहे किंवा नाही. आणि परत आत्ता जे तुम्ही भराल ते कोणाला सांगायची गरज नाही पण तुमचं तुम्हाला कळेल. त्याच्यावर नावसुद्धा लिहू नका. पण आम्ही ते जाताना आम्हाला प्रश्नावली परत द्या जेणेकरून आम्हाला किंवा गौरीला अभ्यास करता येईल की साधारण किती ताण आहे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. आता मगाशी गौरी म्हणाली तसंच ताणामुळे शरीरामध्ये बदल होतात. कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन सिक्रीट केलं जातं ज्याच्यामुळे परत रक्तातली साखर वाढते. रक्तातली साखर वाढली की आपला मानसिक ताण वाढतो आणि ते चक्र चालू राहतं. त्याच्यामुळे मानसिक ताण आणि मधुमेह यांचं अगदी जवळचं नातं आहे. मग करायचं काय? त्याचे मी बरेच मुद्दे लिहून काढलेत. मला वाटतं हे आपण म्हणजे ऐकत असतो पण स्वतः त्याच्याबद्दल आपण काय करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. मुख्य म्हणजे हा डिस्ट्रेस आहे, आपल्याला ताण आहे हे जाणून घेणं, त्याच्याविषयी तुमची जी उपचारांची टीम आहे त्यांच्याशी बोलणं, म्हणजे मग ते डॉक्टर असतील, डायटिशियन, तुमचे कुटुंबीय, आणि ह्याच्याबद्दल काय करता येईल, म्हणजे ॲक्शनेबल आयटम काय असेल, कशामुळे माझा ताण कमी होईल, ह्याच्यावर काम करणं जरुरीचं आहे. आणि असं हे जेनरिक सांगणं अवघड आहे खरं. म्हणजे जेव्हा मी काउन्सिलिंग करते तेव्हा त्या व्यक्तीचा काय ताण असतो ह्याचा विचार करून त्याच्यावर काय उपाय करता येईल हे सांगणं जास्त सोपं जातं. तरी पण मी म्हणेन की आता आपण 4 उपप्रकार बघितले. त्याच्यामध्ये फायनान्शियल बर्डन हे बऱ्याच वेळेला असू शकतं, आर्थिक. मग तेव्हा मदत मागणं हे महत्त्वाचं आहे. खूप गोष्टी आपण एकाच वेळेला करत असू
त्याच्यामुळे ताण येत असेल तर मग त्याची गती ठरवणं महत्त्वाचं आहे, की बाबा मी व्यायाम पण करते आहे, माझं पथ्य पण चालू आहे, औषधं चालू आहेत, शिवाय मी अजून बऱ्याच काही गोष्टी करते आहे. तर मग काहीतरी सोडता येणं हे पण महत्त्वाचं आहे. म्हणजे बाबा मला काम कमी करता येणार आहे का, किंवा गृहिणींसाठी घरातला पसारा नाही आवरणार आहे मी आज, कारण मला बाकीच्या गोष्टी करायच्या आहेत. तर हे समजून घेणं आणि करणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं पुढे जाऊया आपण. हे आपण बोललोच की कसं ते सायकल आहे. एक मेडिकल फील्डच्या अनुषंगाने असा प्रश्न आहे की नियमित फॉलोअप आणि तपासण्यांमुळं तो नियंत्रणात नक्की राहतो का, आणि तरीही त्याची पुढं काही कॉम्प्लिकेशन्स आपल्याला होऊ शकतात का, किंवा त्याचा आधी आपल्याला काही समजतं का त्याविषयी या फॉलोअपमधून? आता याच्यामध्ये मेडिकल ठोकताळे असे आहेत की जर तुम्ही रेग्युलर तपासणी केली शुगरची तर शुगर वाढली आहे किंवा कमी झाली हे कळतं. त्याप्रमाणे आपल्याला औषधोपचार करता येतात. शिवाय वर्षातनं एकदा आपण सगळ्या तपासण्या करतो, ज्याच्यामध्ये किडनी फंक्शन आहे, लिव्हर फंक्शन, थायरॉईड, कोलेस्टेरॉल. त्याचबरोबर त्याची कॉम्प्लिकेशन्स नाही काही झालीत ना शुगरची, हे बघण्यासाठी आपण डोळ्यांची तपासणी करतो. त्याच्यामध्ये फक्त डोळ्याचा नंबर काढत नाही तर मागचा पडदा आपण स्क्रीन करतो, पावलांची तपासणी करतो आणि गरज पडली तर त्या एक्सपर्टीजकडे आपण त्यांना रेफर करतो की म्हणजे त्यांचं पुढे काय आपल्याला आणखीन काही एक्स्ट्रा त्यांची काही ट्रीटमेंट मिळेल का हे बघण्यासाठी. पण या तपासण्या ह्या दरवर्षी करायला लागतात. म्हणजे त्याला मी एक सोपं उदाहरण सांगते की तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करता आणि एका वर्षातनं पुढच्या वर्षात जाता, तसं या तपासण्या करून डायबिटीज बरोबर मी हेल्दी पद्धतीने किंवा अत्यंत आरोग्यपूर्ण पद्धतीने हे वर्ष पार पडलं आहे आणि मी पुढच्या वर्षात जाते आहे. आणि हे आपल्याला कॉम्प्लिकेशन्स कळण्यासाठी या तपासण्या करणं आणि त्या पद्धतीने डॉक्टरांचा सल्ला घेणं हे आवश्यक आहे. जसं डॉक्टर गौरी म्हणाल्या की कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात किंवा ते आपल्याला आधी वी कॅन डिटेक्ट दॅट. पण आपण इतकं वाचत असतो, ऐकत असतो, कुणीतरी आपल्याला काहीतरी सांगत असतं आणि मग सारखं असं वाटत होतं बापरे आलं आहे खरं तर, पण नक्की काही नाही आहे ना. हे एक सतत बॅक ऑफ द माइंड चालू राहतं बऱ्याच वेळेला की ठीक आहे आत्ता आलेत रिपोर्ट ठीक, पण नक्की बरोबर आहेत ना का दुसऱ्या लॅबमध्ये जायला पाहिजेत, असं बऱ्याचदा होत असतं आणि ह्याचाच परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होतो. तर मानसशास्त्रज्ञ म्हणून तुम्ही याबद्दल काय सांगाल? नक्कीच, हा तर माझ्या अगदी जवळचा विषय आहे. कारण मानसशास्त्रामध्ये आम्ही अँझायटीचा अभ्यास करतो, की चिंता वाटणे, कायम काळजी वाटणे, हे तेच आहे. म्हणजे इथे आपल्याला म्हणता येईल की ही फिअर ऑफ कॉम्प्लिकेशन्स, की माझं असं पुढे काही होईल का. ह्याच्यामध्ये बरीचशी फिअर ऑफ अननोन पण आहे. कारण मे बी इथे असलेल्यांपैकी अर्ध्या जणांना समजा डायबिटीसचं निदान असेल तर त्याचं पुढे नेमकं काय स्वरूप असणार आहे असं भविष्य कोणालाच माहीत नाही आहे. त्याच्यामुळे एक प्रकार असा असू शकतो पेशंट्सचा की ठीक आहे मी आजचं काय आहे ते बघतो, आज मला हे सांगितलं आहे तेवढं करून मी पुढे जातो. पण दुसरा एक टोक असंही असू शकतं की बापरे पण पुढे असं होईल का, मग मला दिसलं त्या काकांचा पाय कापावा लागला, माझं तसं काही होईल का. अशा टोकाचे विचार किंवा भीती म्हणूया आपण नक्कीच येऊ शकतात. आणि मग तिथे थोडं आपल्या स्वभावावरही जातं किंवा आपण आपली पर्सनॅलिटी स्वभाव कुठल्या प्रकारचा आहे, आपण ह्या आजारावर कसं तोंड देतो आहे, त्यातूनही हे ठरतं. मग अशा वेळेला काय करायचं, मी 1-2 स्लाईड्स दाखवते ह्याच्याविषयीच्या. की फिअर ऑफ अननोन तर मी म्हणालेच. रिसर्च असंही सांगतं की ज्यांना डायबिटीस असतो त्यांना अँझायटी होण्याची शक्यता 41 म्हणजे 41% जास्त असते. हां, सो हे टोकाचे म्हणजे फिअर ऑफ अननोनच्या आधीची पायरी मी असं म्हणेन की आपण जिथे पण चिंता येते आपल्याला, जिथे पण आपल्याला काळजी वाटत असते तेव्हा बरेचदा आपण मग ती गोष्ट करायचं टाळतो. म्हणजे ह्या स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचं जर का ठरलं असेल की बाबा ह्या सोमवारी जाऊन मला रक्ताची तपासणी करायची आहे, सोमवार दुपारी येते तेव्हा वाटायला लागतं की पण आता माझं बहुतेक साखर वाढलेली असणार आहे तर मी काय आज जात नाही. पुढच्या 2-4 आठवडे जरा चांगलं मी पथ्य वगैरे पाळतो, मी मग जातो. मग आपण जशी अँझायटी वाढते तसा अवॉइडन्स वाढतो, म्हणजे आपण टाळाटाळ करतो त्या
भीती असल्यामुळे. त्यामुळे तेवढ्यापुरतं बरं वाटतं, म्हणजे सोमवारी रात्री झोपताना बरं वाटतं, आज काय आपल्याला कळलं नाही आहे, बरं झालं. पण पुढे जेव्हा परत डॉक्टर सांगत असतील किंवा तुम्हाला टेस्ट तर करायलाच लागणार आहे ना, मग मे बी 2-4 आठवड्यानंतर तुम्ही करणार असाल, तेव्हा मग ती जी अँक्झायटी किंवा भीती असते ती अजून जास्त झालेली असते. म्हणजे पहिल्यांदा इतपत अँक्झायटी असेल, तुम्ही ती टाळली, तुम्हाला बरं वाटलं, पुढच्या वेळेला येताना ती खूप जास्त झालेली असते. त्याच्यामुळे अँक्झायटीचा उपचार काय असेल तर त्या भीतीला सामोरं जाणं हाच एकमेव उपचार आहे. म्हणजे सामोरं जाणं म्हणजे अगदी लगेच ढकलून नका देऊ तुम्ही, म्हणजे ठीक आहे तुम्ही पहिल्या वेळेला मे बी सोमवारऐवजी बुधवारी जाल, पण कायम टाळाटाळ केली तर ती भीती वाढत राहणार, हे लक्षात ठेवा. एक छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या इथे घडतं ते, की बरेच वेळा पेशंट रिपोर्ट घेऊन येतात आणि माझ्याकडे येतात आणि डोळे मिटून बसतात आणि तुम्हीच सांगा काय रिपोर्ट येतो, आम्ही बघतच नाही. म्हणजे थोडक्यात एन्झायटीच आहे त्यांची असलेली. म्हणजे बघा असं पण वाटत नाही. परत ते रिपोर्ट आपण पहिल्यांदा बघितल्याप्रमाणे रिपोर्ट हा आपण मार्गदर्शक म्हणून न वापरता जणू कोणी परीक्षक आहे की ते आता आपल्याला पास नापास ठरवणार, अशा ह्याने रिपोर्टकडे बघत राहतो. आता मग चिंता किंवा काळजीबाबतच्या 2-3 गोष्टी मी इथे लिहिल्या आहेत की मेंदूशी काळजीचा अँक्झायटीचा खूप जवळचा संबंध आहे. तर आता चुकीबरोबर असं बघू आपण हवं तर की मेंदू आपल्याला सुरक्षित ठेवायचं काम करतो की आनंदी ठेवायचं. मेंदूमध्ये भावना येतात बरोबर आहे, पण तुम्हाला काय वाटतं आहे की सुरक्षित ठेवायचं काम करतो का आनंदी ठेवायचं काम करतो? सुरक्षित ठेवायचं काम करतो मेंदू असं किती जणांना वाटतं आहे? आणि आनंदी ठेवायचं काम करतो असं किती जणांना वाटतं आहे? कमी जणांना वाटतं आहे. पण ते तसंच आहे. ॲक्च्युली मेंदूचं काम आपल्याला सुरक्षित ठेवायचं आहे, आनंदी ठेवायचं नाही आहे. अनेकदा आपला मेंदू असंही करतो की ज्या गोष्टींमुळे चिंता वाढती आहे त्याच्यावरच जास्त लक्ष देतो. त्याच्यामुळे आपली चिंता अजून वाढते. म्हणजे खरं तर आपल्याला कळत असतं की असं काळजी करून काही उपयोग नाही आहे, तरी आपण काळजी करत राहतो. ते कुठेतरी निगेटिव्ह लूप चालू असतं की जणू काही आपण काळजी केल्याने समस्या सुटणार आहे. असं काहीच होत नसतं, तरी आपण काळजी करत राहतो. आणि मेंदूचा असं अजूनही एक नियम आहे की ज्या विचारांवर आपण जास्त लक्ष देतो ते विचार जास्त फोफावतात. मग तुम्ही नकारात्मक विचारांवर जास्त लक्ष दिलं, काळजी करत राहिलात, आता कसं होईल, माझ्या डायबिटीसचं काय होईल, तर मेंदूचा तो भाग जास्त कार्यरत राहतो. तुम्ही ठरवलं की नाही हा विचार असू दे, दुसरीकडे जाऊ, तर दुसऱ्या प्रकारच्या विचार जास्त फोफावतील. आता हे कोपिंग स्किल्स तर आपण खूप बघतो की मग अँक्झायटी आहे किंवा भीती वाटते तर काय करायचं, हे बरेच लिस्ट केले आहेत. त्यातला एक मी सांगेन, इथल्या इथे आपण वेळ असेल तर क्विकली करून बघू शकतो की एक हे सगळ्यांना माहिती आहे, जेव्हा आपण काळजी करत असतो ती एकतर पास्टची म्हणजे भूतकाळाची असते किंवा भविष्याची असते. वर्तमानातली काळजी आत्ता ह्या क्षणात माझ्यावर काही असा धोका आहे का, तर असं नसतं. नेहमी मागे किंवा पुढची असते. मग जेव्हा आपलं मन असं भूतकाळात किंवा भविष्यकाळात जात असतं त्याला वर्तमानात कसं आणायचं, तर ह्यासाठी ग्राउंडिंग स्किल्स ह्यात मला वाटतं लिहिलं आहे, हा ग्राउंडिंग टेक्निक्स ते खूप महत्त्वाचे असतात. आपण त्यातला एक इथे पटकन प्रयत्न करून बघूया. तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, तुम्ही बसला आहात तसेच बसा. शक्यतोवर रिलॅक्स्ड होऊन बसा, म्हणजे शरीरात कुठे जास्त टेन्शन असेल तर ते शक्यतो रिलॅक्स व्हा, बसा. तुम्ही डोळे मिटा, उघडे ठेवा तुम्हाला हवं तसं. आणि एक जस्ट ॲक्च्युली पहिल्यांदा नकाच डोळे मिटू. आपण 5 आपली जी ज्ञानेंद्रिय म्हणतो आपण 5 त्याचा उपयोग करणार आहे. पहिल्यांदा एक आजूबाजूला बघा, तुम्हाला काय दिसतं आहे, स्वतःला सांगा, मला इथे हे ट्यूबलाईट दिसते आहे, कॅमेरा काळ्या रंगाचा आहे. अशा एक 4 गोष्टी मनातल्या मनात बघा की आजूबाजूला काय दिसतं आहे. म्हणजे तुमचे डोळ्याचा हा उपयोग झाला. त्याच्यानंतर आपण बघूया टच म्हणजे स्पर्शेंद्रिय. तुम्ही बसलाय त्या मे बी बेंचला हात लावून बघा, तो कसा आहे, गार आहे, गरम आहे, कठीण आहे का सॉफ्ट आहे. मे बी केसांना हात लावून बघा, आजूबाजूच्या वस्तू कशा आहेत, स्वतःला सांगा. टच म्हणजे स्पर्शेंद्रिय झालं, डोळे झाले. आपण सगळे शांतच आहोत, तर कानाकडे लक्ष देऊया, काय ऐकू येतं आहे. 1-2 गोष्टी काय तुम्हाला ऐकू येतात. मला वाटतं आहे माझा आवाज ऐकू येतो आहे.
पंख्याचा आवाज ऐकू येतोय, कदाचित तुमच्या श्वासाचा आवाज ऐकू येईल. आपण सगळे गप्पा असल्यामुळे बाहेर असाल तर कदाचित वाऱ्याने काही पानांची सळसळ असेल, कदाचित घरातले भांडी घासली जात असतील, कुठले तरी आवाज आपल्याला येतात. पुढचं आलं वास. कदाचित हाताला काही तुम्ही लावलं असेल, वास घेऊन बघा. कदाचित तुम्ही स्वयंपाक करत असाल तर त्याचे स्वयंपाकघरात वास येत असतील, त्याच्याकडे लक्ष द्या. आणि शेवटचा राहिला टेस्ट. जिभेवरच बघा काय कसले, कुठली चव आहे का. नसेल कुठलीच चव तर मनामध्ये चव आठवा तुमच्या आवडत्या पदार्थाची. गोड गोड कुठलीही चालेल. हां, निदान कल्पनेत तरी गोड खाऊ देत. त्यांनी दोन्ही होऊ शकतं, एकतर बरं वाटू शकतं किंवा क्रेविंगही होऊ शकतं की आता मला पाहिजेच श्रीखंड असंही वाटू शकतं. पण हा एक एकदम सोपा उपाय आहे की आपले जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. ह्याला 5-4-3-2 एक्सरसाइज असंही म्हणतात की तुम्ही काय 5 गोष्टी काय दिसत आहेत त्या बघा, 4 गोष्टींना स्पर्शेंद्रियाचे बघा, 3 गोष्टी ज्या ऐकू येत आहेत, 2 गोष्टी ज्यांचे वास येत आहेत, 1 गोष्ट ज्याची चव आहे. हा एक्सरसाइज तुम्ही कुठेही करू शकता. स्वयंपाक करत असाल, फिरायला जात असाल, नुसते बसून पुस्तक वाचत असाल, नक्की हा व्यायाम प्रकार करून बघा, ज्याच्यामुळे तुम्ही वर्तमानात येतात. म्हणजे क्षणभरासाठी का होईना भूत आणि भविष्य सोडून वर्तमानात येतात. कधीकधी हे करताना तुम्ही तुमच्या श्वासोच्छ्वासावर लक्ष केंद्रित करू शकता, त्यानेही फायदा होतो. मला वाटतं हे मी नक्की सांगेन. आणि जेव्हा चिंता खूप होतात ना, अँझायटी खूप असते, तेव्हा अनेकदा थेरपी म्हणजे सायकोथेरपी, काउन्सिलिंग, समुपदेशन तुम्ही जे म्हणाल ते, त्याचा नक्की उपयोग होतो. आणि हे वैयक्तिक काउन्सिलिंग असतं, त्याच्यामुळे मला इथे एवढ्या सगळ्यांना सांगणं शक्य नाही आहे की काय नेमकं काउन्सिलिंगमध्ये तुमच्यासाठी काय उपयोगी असेल. पण मी 1-2 युक्त्या सांगते. त्यातली मला आवडणारी एक आहे की जे लोक खूप चिंता करतात त्याला चिंतेसाठी तुम्ही नियोजित वेळ द्या. म्हणजे वरी तुम्ही करणारच आहात तर ती शेड्यूल करा. चक्क तुमच्या दिवसामध्ये ठरवा की बाबा दुपारी 2:15 ते 3:30 मी चिंता करणार आहे. म्हणजे तुमच्या मेंदूला सवय होईल की त्यावेळी आपण आपली चिंता करायची आहे. चक्क वही घेऊन बसा, लिहा त्याच्यात तुमच्या काय चिंता आहेत. पण हे लावा, टायमर लावा किंवा अलार्म लावा. त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही. 15 मिनटं झाली की बंद. मग वही बंद करून ठेवा. मग नंतर परत काही चिंता मनात डोकावली तर स्वतःला सांगा उद्या 2:15 वाजता ह्याच्यावर मी काम करणार. आपल्या मेंदूला आपण ही सवय लावू शकतो. न्यूरोप्लास्टिसिटी हा शब्द तुम्ही ऐकला असेल की मेंदूत बदल घडू शकतात. पण नुसतं कोपिंग स्किल वापरलं आणि सोडून दिलं असं नाही आहे हे. तर ह्याचा तुम्ही सराव केला, तुम्ही रोज असं करून बघा. 1-2 गोष्टी मी सांगेन. तुम्ही असा चिंतेसाठी वेळ देणार असाल तो सकाळी उठल्या उठल्या किंवा रात्री झोपायच्या आधी देऊ नका. झोपायच्या आधी सगळ्या काळज्या आठवून झोपायला जाऊ नका किंवा उठल्या उठल्याही करू नका. मध्ये कुठेतरी दिवसाच्या मध्ये ज्याच्यानंतर तुम्ही काही तुम्हाला आवडणारी ॲक्टिव्हिटी करणार असाल अशा वेळेला करा. आपण मेंदूला सवय लावतोय की बाबा हा चिंता करायचा वेळ आहे, इतर वेळेला नाही. तर हा एक मला आवडतो उपाय. दुसरं मी थोडक्यात सांगेन कॉग्निटिव्ह डिफ्युजन, जे इथे मला वाटते चित्र दिसत असेल तुम्हाला, की शेवटी चिंता म्हणजे काय असतं. त्याच्यामध्ये 4 भाग असतात. एक म्हणजे विचार असतात आपले, दुसरं म्हणजे भावना असते, म्हणजे काळजी, भीती, चिंता ही भावना वाटते. तिसरं तेव्हा आपण काहीतरी करतो जेव्हा आपल्याला चिंता वाटत असते, म्हणजे अगदी येरझाऱ्या घालत असाल किंवा कोणाशी तरी बोलत असाल, काहीतरी एक ॲक्शन असते. आणि चौथं म्हणजे बरेचदा आपल्या शरीरात फरक होतात, म्हणजे आपण रडतो कदाचित किंवा खूप काळजी वाटल्याने श्वासोच्छ्वास कधी जोरात होऊ शकतो, घाम फुटतो. हे 4ही गोष्टी एकाच वेळेला एका माणसाला होतीलच असं नाही, पण ह्या 4 प्रकारे चिंता एकूण दिसते. त्यात मला वाटतं की बाकीच्या गोष्टी बदलण्याला अवघड आहे, पण विचारांवर काम आपण नक्की करू शकतो. म्हणजे अगदी एक गोष्ट जरी लक्षात ठेवली की विचार म्हणजे सत्य नव्हे, फॅक्ट आणि थॉट ह्याच्यात फरक आहे. म्हणजे मला समजा माझ्या मनात विचार येत असतील की मी बाबा व्यायाम करत नाही आहे, मी आहारातले पण पथ्य पाळत नाही आहे, काय चाललं आहे माझं, मी अगदी युजलेस आहे, कशातही माझं काही लक्ष नाही आहे, बरोबर करत नाही आहे, हे सगळे विचार झाले. ह्याचा अर्थ हे खरं आहे असं नाही.
हा जर का भेद करायला आपण शिकलो ना, म्हणजे मी युजलेस आहे हा एक विचार की माझा काही उपयोग नाही आहे, मी का असा वागतोय, माझा काही उपयोग नाही, हा घेऊया आपण. तर माझा काही उपयोग नाही असं म्हटलं की आपण स्वतःला दोष देतोय. पण आपण जर का असं म्हटलं की माझ्या मनात असा विचार येतोय की माझा काही उपयोग नाही, म्हणजे तुम्ही एक व्यक्ती आणि तुमच्या मनात येणारे विचार ह्याच्यामध्ये भेद करायला शाब्दिक जरी आपण शिकलो की जेव्हा चिंतेचे विचार येत असतील, तुम्ही लिहून ठेवत असाल, तेव्हा हा माझ्या मनात विचार आहे की मी निरुपयोगी आहे, म्हणजे मी निरुपयोगी आहे याचा अर्थ असा होत नाही. हा एक सोपा साधा बदल तुम्ही करायला सुरू करू शकता. मी आत्ता एवढंच सांगेन, पण तुम्ही जर का समुपदेशनासाठी गेलात किंवा थेरपी घेत असाल तर तिथे ह्याच्यावर तुम्हाला अजूनही काम नक्की करता येईल. पण मला तुम्हाला असं विचारायचं आहे की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये असताना अनेकदा असं होऊ शकतं की जाऊ दे आता सगळं बास, की राहू दे, काही व्हायचं ते होऊ दे माझं आणि राहू दे आता सगळं, ही एक टोकाची भूमिका येऊ शकते. तर तिथेपर्यंत समजा कोणी पोचलं असेल तर तिथून त्यांना परत कसं आणायचं, किंवा त्या वाटेवर कोणी जात असेल तर आपल्याला त्यासाठी काय करता येईल? मला वाटतं हे जे तू म्हणतेस त्यालाच आपण डायबेटिक बर्नआउट असं म्हणतो. म्हणजे मगाशी आपण डिस्ट्रेस बघितला, डायबेटीस डिस्ट्रेस, की ताणतणाव येतात. जेव्हा ते ताणतणाव खूप वाढतात तेव्हा त्याचा बर्नआउटमध्ये रूपांतर होऊ शकतं. म्हणजे कसं तर मानसिक शारीरिक थकवा जो आपल्याला जाणवत असतो तरीही आपण मधुमेहावर काम करत असतो. आतून कुठेतरी पोखरलं जातो म्हणूया आपण. म्हणजे मेणबत्ती जशी प्रकाश देत 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 असते आणि नंतर ती बर्न आऊट म्हणजे विझते, तसं कुठेतरी आपलं होऊ शकतं जर का आपण वेळीच डिस्ट्रेस आहे हे जाणलं नाही तर. म्हणजे एखादा माणूस जो सगळं मधुमेहाचं नियमन करतो आहे त्याला कुठे कुठे मग तो डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिस करायला लागतो, येत नाही, हळूहळू पथ्य करायचं बंद करतो, व्यायामावरही लक्ष नाहीसं होतं. ही म्हणजे एक दुसरं टोक झालं. मग तिथे नकारात्मक विचारही येऊ शकतात. हा झाला मधुमेहाचा बर्नआउट. आयसोलेशन हा त्यातला अजून एक मुद्दा आहे की माणसामध्ये मिसळत नाहीत मग अशी माणसं. तेव्हा काय करायचं? सगळ्यात आधी हे कुटुंबीय म्हणून, डॉक्टर म्हणून, पेशंट म्हणून हे माहिती असणं महत्त्वाचं आहे की बाबा आपण डिस्ट्रेसपासनं बर्नआउटकडे तर जात नाही आहे ना. आणि जर का असं लक्षात आलं तुमच्या, तर मग आपल्यावर असलेले जे डिमांड्स आहेत, जे काही गोष्टी आपण करतो आहेत ते काही कुठेतरी कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण ताट घेतलं आहे आणि त्या ताटात खूप सगळे पदार्थ घातलेत आणि आता ते जात नाही आहेत आपल्याला. मग एकतर ताट तरी मोठं करायला पाहिजे, तेही शक्य नाही, तर मग थोडे पदार्थ तरी काढून ठेवायला पाहिजेत. मग कुठे काय कमी करता येईल ह्याच्यामध्ये परत तुम्ही समुपदेशनाची मदत घेऊ शकता. कोणाशी तरी बोलून ठरवू शकता की काय कमी करता येईल आणि मनाला भावणाऱ्या आवडणाऱ्या गोष्टी कशा थोड्याफार वाढवता येतील. मग तो तुमचा एखादा छंद असेल, कुठे तुम्हाला मन रिझवता येईल हे बघणं खूप महत्त्वाचं असतं. परत स्वतःवरचा विश्वास ढळू न देणं अशा वेळी. आणि आत्मविश्वास वाढवण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे एखादी गोष्ट करायचं ठरवणं आणि ती करणं. ह्याच्या इतका सोपा उपाय नाही तुमचा आत्मविश्वास जर का वाढवायचा असेल तर. अगदी सोपी छोटी गोष्ट घ्या हवं तर, पण ठरवणं आणि ती पूर्ण करणं. हे एक मला खूप छान पुस्तक सापडलं, मला मराठीत नाही सापडलं. डायबिटीस बर्नआउट. नाही दिसत आहे. हां, दिसतं. चांगलं मोठं पुस्तक आहे. पुस्तकात काय आहे ह्याच्यापेक्षा हे लक्षात घ्या की एवढं पुस्तक जर का लिहिलं आहे ह्याच्यावर, ह्याचा अर्थ बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव येतो. त्याच्यामुळे तुम्ही एकटे नाही आहे, एवढं जरी लक्षात घेतलं ह्यातनं तर त्याचा फायदा होतो. मला एक इथे विचारायचं आहे की म्हणजे डायबिटीज डिस्ट्रेस आणि डायबिटीज बर्नआउट हे लिनियर गोष्टी आहेत का? म्हणजे आधी डिस्ट्रेस होतो, मग बर्नआउट होतो, मग पुन्हा ते त्याच्यानंतर पुढे टोकाच्या भूमिकेत जातात, असं होतं का? मध्ये मध्ये हे टप्प्याटप्प्यात होतं, पुन्हा ते नॉर्मलाईज होतं? मला वाटतं बर्नआउट लगेच होणार नाही. आधी डिस्ट्रेस नक्की असणार, म्हणजे काहीतरी ताणतणाव आहेत ते वाढत जातात. म्हणजे ताणतणावामध्ये सुद्धा प्रकार आहेत. ॲक्यूट स्ट्रेस ज्याला म्हणतो, काहीतरी झालं आणि एकदम खूप आपल्याला तणाव आला, किंवा एपिसॉडिक स्ट्रेस असतो की काहीतरी घडलं आहे
तेवढ्यापुरता आला आहे आणि मग गेला आहे, किंवा क्रॉनिक स्ट्रेस. आता डायबिटीसचा हा जो डिस्ट्रेस आपण म्हटलं तो क्रॉनिक म्हणजे कायमस्वरूपी बराच काळ चालणारा असू शकतो आणि तो खूप झाला तर आपल्याला त्याचा बर्नआउट दिसेल. आता इथे मी म्हणते आहे, मला वाटते तुझे टोकाच्या भूमिकेबद्दल बोलतेस ते डिप्रेशनच्या बाबत बोलत असशील, तर तो परत फरक आहे. म्हणजे डिस्ट्रेस वेगळं, बर्नआउट वेगळं आणि डिप्रेशन वेगळं. हे एकत्र असू शकतात किंवा नसूही शकतात. म्हणजे एखाद्या माणसाला जर का क्लिनिकल डिप्रेशन, म्हणजे आजकाल आपण डिप्रेशन हा शब्द अगदी मी खूपच डिप्रेस्ड आहे असं म्हणतो, म्हणजे ते क्लिनिकल डिप्रेशन नव्हे. क्लिनिकली तुम्हाला डिप्रेशनचं निदान होण्यासाठी तुमच्यापाशी काही ती लक्षणं दिसावी लागतात. तुम्हाला डॉक्टरांनी ते निदान केलं असेल क्लिनिकल डिप्रेशनचं आणि त्या माणसाला डायबिटीसही असेल, तर मग डॉक्टरांनी हे लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे की ह्याच्यामध्ये डायबिटीस बर्नआउटचा भाग किती आहे. तो आपण पहिला ट्रीट केला, त्याच्यावर उपचार केले, तर मग डिप्रेशन कमी होतं आहे का, किंवा कधीकधी दोन्ही हे वेगवेगळ्या समस्याही असू शकतात. जसं हा एक भाग झाला की टोकाचे विचार मनामध्ये येणं आणि त्याला एक काउन्सिलिंग करून हे घेणं. पण तरीसुद्धा बॅक ऑफ द माइंड प्रत्येक पेशंटच्या आपल्या आपल्या काही अडचणी असतात. आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक अडचणी असतील किंवा इतर काही शारीरिक अडचणी असतील. तर डॉक्टर म्हणून तुमचा काय रोल असू शकेल यात? हा खूप छान प्रश्न आहे. कारण ना बरेच वेळा असं असतं की डायबिटीज हा खूप जास्त पेशंटला म्हणजे फक्त शारीरिकरित्या दमवतो असं नाही, तर आर्थिकरित्या पण दमवतो. तर याच्यामध्ये 2 गोष्टी मला सांगायच्या आहेत. एक म्हणजे गव्हर्मेंटनी खूप चांगली सोय केली आहे. आपल्या कुठल्याही सरकारी दवाखान्यात बेसिक 2 औषधं ही आपल्याला फुकट मिळतात. ओके. त्याच्यामध्ये बेसिक 2 आपल्या गोळ्या आहेत, त्या तुम्हाला फुकट मिळू शकतात आणि त्या गोळ्या तुम्ही नक्की वापरू शकता, कारण त्या चांगल्या स्टँडर्डच्या असतात. दुसरी गोष्ट की ह्याच्यामध्ये ज्या काही बेसिक टेस्ट मी म्हटलं मगाशी, त्या प्रत्येक गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये मोफत होतात, फ्री ऑफ कॉस्ट होतात आणि त्या स्टँडर्ड असतात. मी पेशंटला सांगते निदान त्यानिमित्ताने माझे ते पेशंट करतात आणि मग एखाद दुसरी जर मला वाटलं की वेगळी आहे तर मी ती बाहेरनं करून घेते. अदरवाईज पेशंट ते करतात. त्या निमित्ताने पेशंट ॲटलिस्ट त्या सगळ्या टेस्ट करतात. आणि त्यातूनही जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा आर्थिकरित्या परवडत नसेल, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. कारण प्रत्येक वेळेसच तुम्हाला हे कॉम्बिनेशनच लागेल असं नाही. मग कॉम्बिनेशनपेक्षा सेपरेट गोळ्या स्वस्त पडत असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. किंवा इन्सुलिन हे सगळ्यात स्वस्त आहे गोळ्यांपेक्षासुद्धा. तर काही माझे पेशंट डायरेक्टली सांगतात की आम्हाला गोळ्या नको, इन्सुलिन द्या. कारण आपल्याकडे इन्सुलिनवर गव्हर्मेंटचं केपिंग आहे. तुम्ही कुठेही भारतभरात गेलात तर 2 बेसिक इन्सुलिन ही ₹170लाच मिळतात. तर गव्हर्मेंटचं केपिंग आहे, त्यामुळे इन्सुलिन हे सगळ्यात चीप आहे आत्ता गोळ्यांपेक्षा. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करा. तुम्हाला जे सोयीचं असेल, जे परवडेल ते औषध तुम्ही डॉक्टरांशी चर्चा करून घेऊ शकता. कारण तुम्हाला घेणं गरजेचं आहे आणि ते आयुष्यभर घेणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटी या गोष्टी चर्चेनेच साध्य होणार आहेत. तुमची जी काही अडचण आहे ती तुम्ही डॉक्टरांशी अगदी आरामात बोला आणि त्याच्यावर परस्पर संवादाने तुम्ही सोल्युशन काढू शकता. पण आपल्याला परवडत नाही आहे म्हणून घेतलंच नाही तर त्याची कॉम्प्लिकेशन होणार आहेत आणि ती जास्त तुम्हाला त्रासदायक होणार आहेत. म्हणजे ही पेशंट्सची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जर माझ्या खरंच काही अडचणी असतील तर डॉक्टरांशी त्या मोकळेपणाने बोलता आल्या पाहिजेत किंवा बोलल्या गेल्या पाहिजेत. पण हे सगळं होत असताना किंवा एखादा डायबिटीसचा पेशंट घरी आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की हे एक लाईफस्टाईल चेंज असा आजार आहे आणि त्यामुळं फक्त त्या व्यक्तीपुरतं हे मर्यादित न राहता घरातले इतर नातेवाईक, कुटुंब यांच्यावरही होतं किंवा एखादा डायबिटीसचा पेशंट आता घरात आहे म्हटल्यानंतर घरातलं आर्थिक नियोजन बदलतं. ह्या सगळ्याचा कुटुंबावर एक परिणाम होत असतो किंवा म्हणूया केअर गिवर्सचा ह्यातला खूप मेजर रोल आहे या सगळ्या चेंजेसमध्ये. तर त्यांच्या दृष्टीने म्हणजे जे या पेशंट्सची काळजी घेत आहेत त्यांच्या दृष्टीने समुपदेशक म्हणून काय सांगाल? हा खूपच चांगला प्रश्न आहे. कारण माझ्या प्रॅक्टिसमध्ये जसं वैयक्तिक काउन्सिलिंग करतो आपण, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, तसंच फॅमिली थेरपीसाठी जेव्हा कुटुंबांच्याबरोबर मी काम करते आणि जेव्हा डायबिटीससारखा आजार किंवा कुठलाही आजार घरातल्या सिनियर्सना असेल तर मग 2 पिढ्यांमध्ये त्यावरून होणारे संवाद किंवा ते सुसंवादही असू शकतात किंवा कधीकधी नसू शकतात.
तर तिथे फॅमिली थेरपीचा नक्कीच उपयोग होतो. तू केअरगिव्हर बर्नआउटबद्दल म्हणालीस तर बर्नआउटला जायच्या आधी मी म्हणेन असे बरेच शोध किंवा म्हणजे स्टडीज झालेले आहेत ज्याच्यामध्ये हे दिसतं की खूप पॉझिटिव्ह असोसिएशन आहे. जर का फॅमिलीकडनं पॉझिटिव्ह सपोर्ट असेल तर पेशंट स्वतःची काळजी जास्त घेतात आणि त्यांचा शुगर पण जास्त कंट्रोलमध्ये राहते. ह्याच्यामध्ये फॅमिली कोहिजन असा शब्द वापरतात. तर कोहिजिव्ह फॅमिली किंवा कॉन्फ्लिक्ट असलेली फॅमिली ह्यातला फरक काय तर एकमेकांना समजून घेणारी फॅमिली असं मी म्हणेन. म्हणजे त्यांच्यात सगळ्यांचं पटतं असं नाही, कदाचित मतभेद असतील पण ते मतभेद समजावून घेऊन ते मान्य करून म्हणजे ॲग्री टू डिसॲग्री असं थोडक्यात करून पुढे जाणारी फॅमिली. असा फॅमिली सपोर्ट फार महत्त्वाचा असतो. हां, आम्ही जेव्हा गप्पा मारत होतो तेव्हा असा एक शब्द इंग्लिशमध्ये बोलताना फॅमिलीशी जाणवतो तेव्हा द लुक असा एक शब्द वापरला जातो. म्हणजे उदाहरण घेऊया आपण की नवऱ्याला समजा डायबिटीस आहे आणि बायको त्याची काळजी घेते. म्हणजे बायको त्याचा आहाराचं बघते, पथ्य पाळतोय की नाही बघते आणि मग दोघंजणं जेव्हा कुठे बाहेर जातात, काही समारंभ असेल, पार्टी असेल, तेव्हा नवरा काय खातोय ह्याच्यावर बायकोचं बारीक लक्ष असतं. आणि ते जे लुक म्हणजे जी नजर म्हणू आपण मराठीतनं की ते बरोबर नवऱ्याला कळते की आता ही का असं आपल्याकडे बघते आहे आणि ते बायकोही तेच सांगत असते की ते डोळे वटारून म्हणा किंवा आहे माझं लक्ष. मग त्या नजरेचा फायदा होतोय का तोटा होतोय ह्याचा विचार केलं जाणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे आता मग बायकोचं लक्ष आहे मग बाहेर जाऊन खातो मी असं होतंय का नाही. हां, नको आपण आहे म्हणजे ती अकाउंटेबिलिटी पहिल्यांदा आपण जे बोलू ती आहे त्यामुळे खायला नाही पाहिजे. तर ते प्रत्येक फॅमिलीप्रमाणे प्रत्येक कपल्सच्या संबंधांप्रमाणे ते जातं. पण ह्याच्यासाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे की काय केल्याने त्या पेशंटला त्याचा आहार पाळायला मदत होणार आहे ह्याचं अंडरस्टँडिंग असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जर का पेशंटने असं ठरवलं असेल की नाही मी आज जास्त व्यायाम करणार आहे, मी गोळी व्यवस्थित घेणार आहे, पण आजच्या दिवस बाबा मी ह्या गोड पदार्थ जिलब्या 2 खाणार आहे. तर हे जर का त्या बायकोला माहिती असेल तर मग एकमेकांमध्ये ते अंडरस्टँडिंग असतं. मग त्यात कोणी कोणाला डोळे वटारून बघायची गरज नाही. पण ते नसलं की मग होतं. आणि मला वाटतं म्हणजे मी पण आता अमेरिकेमध्ये काउन्सिलिंग करते, पण माझं आडनाव बघून बरेच भारतीय लोकं माझ्याकडे येतात. तर तो मला फरक जाणवतो की आपल्याकडे जे केअर गिव्हर्स असतात त्यांचा तो असा जन्मसिद्ध हक्कच असल्यासारखं ते करतात की नाही आता मी सांगतो तेच तुम्ही ऐकलं पाहिजे. बरोबर आहे ते, मग त्यांची काळजी बरोबरच असते. पण जर का पेशंट ते ऐकणार नसतील तर ह्यातनं विसंवाद होतो ना, त्यातनं सुसंवाद होत नाही. त्याच्यामुळे ते समजून घेतलं की कुठल्या मानसिकतेतनं पेशंट आज येतो आहे आणि तो जर का मोकळेपणाने सांगू शकला केअर गिव्हरला की बाबा आज मी असं करणार आहे, तर मग हे विसंवाद वाढणार नाहीत. कारण नाहीतर केअर गिव्हरला वाटत राहतं की मी एवढी काळजी घेते आहे, तुम्ही नाही पथ्य पाळलं तर पुढे तुम्हालाच काहीतरी आजार होईल, मग मलाच तुमच्याकडे लक्ष द्यायला लागणार आहे, म्हणून तरी तुम्ही स्वतःची काळजी घ्या. पण शेवटी ज्या वयामध्ये हे संवाद घडत असतात तो पेशंटही एक सज्ञान माणूस असतो, ते काही लहान बाळ नसतं. वागतात कधी कधी पेशंट लहान बाळासारखे, पण कुठेतरी त्यांनाही ते व्यक्तिस्वातंत्र्य देण्याची गरज असते. आणि एक माझा स्वतःचाच ही थिअरी आहे बरं का, ह्याला कुठेही तुम्ही सांगू नका हे, पण मला असं वाटतं की केअर गिव्हर जेवढी जबाबदारी घेतं पेशंटची तेवढं पेशंट स्वतःची जबाबदारी घेणं टाळतं. जर का म्हणजे कुटुंबियांनी ती जबाबदारी पेशंटलाच दिली तर कुठेतरी त्यांची ती जबाबदारी वाढते. म्हणजे लहान मुलांचं त्याला एक आम्ही स्लोगन म्हणतो की माझा डायबिटीस माझी जबाबदारी. पण परत हा माझं स्वतःचीच ही थिअरी आहे, ह्याच्यावर काही अभ्यास केलेला नाही आहे, झालेला नाही आहे. पण माझा ह्याच्यावर विश्वास आहे की जेवढी तुम्ही त्या व्यक्तीला गोळ्या घेण्याची जबाबदारी द्याल ते त्यांची ती घेतील. अर्थात म्हणजे डिसेबिलिटी काही असेल तर तुम्ही मदत केली पाहिजे, पण हा शेवटी ती व्यक्तिस्वातंत्र्य थोडं त्यांना द्यायला पाहिजे. ह्या एका डिस्कशनमधनं थोड्याशा वेगळ्या डिस्कशनकडे हां, ही स्लाईड ना, अरे हे जे आत्ता मगाशी मी म्हटलं की पेशंटला काय हवं आहे हे समजावून घेऊन मदत करणं महत्त्वाचं आहे. म्हणजे या कार्टूनमध्ये तुम्ही बघत असाल तर ती 2 माणसं ओझं वाहून नेत आहेत आणि केअर गिव्हर त्यांना सांगतोय अरे ही चाकं लावा म्हणजे जाल तुम्ही पटापटा. पण ते म्हणत आहेत की नाही आम्ही खूपच बिझी आहोत, आत्ता आम्हाला वेळ नाही चाकं लावायला. मग ते जेव्हा थकतील तेव्हा त्यांना कळेल की बाबा चाकं पाहिजेत, मग ते घेतील मागून.
तर थोडंसं वेगळ्या विषयाकडे न्यायला आवडेल की बऱ्याचदा आज जसं मधुमेह खूप अलीकडे वय त्याचं यायला लागलं आहे. पूर्वी बाबा काही 50शी नंतर, तर आजकाल 40शी नंतर, 35शी नंतर बऱ्याचदा. आणि तसं तसं लग्नाचं वय पण आजकाल पुढं होत चाललं आहे. आणि बऱ्याचदा असे केसेस आपण बघतो, वाचतो की एका पार्टनरनी लपवून ठेवलेलं आहे की मला डायबिटीस आहे, आणि लग्न झालं आहे आणि त्यानंतर त्याची काही कॉम्प्लिकेशन्स झालेले. तर ह्याच्या सगळ्याचे परिणाम काय, मेडिकली काय परिणाम आहेत? इथे मी एक स्टेटमेंट म्हणून सांगते. म्हणजे माझं आणि प्राजक्ताचं मे बी याच्यामध्ये फरक असेल की डायबिटीस ही लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही. तुम्हाला डायबिटीस आहे तर तुम्हाला तो कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याची ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्हाला सगळ्यांची गरज लागते. म्हणजे अगदी तुम्ही कुठे लग्नात गेलात तरी तुम्हाला, नाही मी गोड खाणार नाही, आग्रह केला तर तुम्हाला सांगायला पाहिजे की मला डायबिटीस आहे, मी नाही खाऊ शकत. ती लपवून ठेवण्याची गोष्ट नाही. तर एक छोटं उदाहरण सांगते की परवाच आमच्याकडे कृष्णामध्ये एक पेशंट ॲडमिट झाली. तर ती टाईप 1 पेशंट होती, म्हणजे तिला इन्सुलिन आयुष्यभर लागणार आहे. ती मुंबईला होती, तिचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तिने ते सांगितलं नव्हतं, लग्नाच्या धामधुमीत इन्सुलिन घेतलं नाही आणि त्यानंतर ते देवदेव करायला म्हणून आत्ता कराडमध्ये आले आणि त्या रात्री ती अनकॉन्शियस झाली. तिची शुगर 700 झाली. तिला ॲडमिट केलं. आम्हाला व्हेंटिलेटरवर ठेवायला लागलं त्या पेशंटला. आणि नवरा बिचारा घाबरून गेला की काय झालं, अशा बांगड्या भरून मेहंदी काढून ती पेशंट आतमध्ये आमच्याकडे आली होती. असं होऊ शकतं कारण तिने सांगितलं नव्हतं. पण हे टाईप 1साठी आहे, म्हणजे ज्यांना इन्सुलिन चालू आहे त्यांच्यासाठी आहे. पण तरी समजा गोळ्या असतील, तुमचा डायबिटीस माइल्ड असेल, तरी तुमच्या पार्टनरला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या कुटुंबियांना याची कल्पना देणं माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. त्यात लपवून ठेवण्यासारखी गोष्ट नाही, कारण नंतर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला तुमच्या कुटुंबियांच्या साहाय्यानेच तो निस्तरावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं की, कारण माझ्याकडे खूप जण येतात स्व की लग्न ठरणार आहे आणि हे विचारायला तुमच्याकडे येतील चौकशी करायला, तर तुम्ही त्यांना माहिती द्या आणि नाही तिला काही जास्त त्रास होत नाही आहे असं सांगा, असंही मला सांगतात. पण एक आहे की जर तुम्हाला ते लग्न करायचं असेल की काय असेल तर त्या नातेवाईकांना तुम्ही तुमच्याकडे येऊन, म्हणजे डॉक्टरांची गाठ घेऊन काय ट्रीटमेंट चालू आहे, काय ह्याची पूर्ण माहिती आणि खात्री ही करून देणं महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण एखादी गोष्ट केव्हा लपवतो, तर आपल्याला त्या निगेटिव्ह रिॲक्शनची भीती असते. किंवा आता मी जर समजा सांगितलं तर कदाचित लग्न मोडेल, ही एक मेजर भीती असते. किंवा आता मला डायबिटीस आहे आणि पुढं अगदी हे पण ॲक्सेप्ट केलं तर मग पुढं प्रेग्नेन्सीचं कसं होईल, किंवा अशा अनेक कॉम्प्लिकेशन्समधनं त्या डायबिटीसच्या पेशंटला जावं लागतं. आणि मग ते जे थॉट प्रोसेस आहे की बापरे सगळ्यांना कळलं तर लोक मला कसं माझ्याकडे बघतील, मग खूप सिम्पथॅटिक होऊ शकेल किंवा अगदी म्हणजे दोषच दिला जाईल मला, आणि मग हे कधी कधी आउट ऑफ प्रपोर्शन ब्लो होऊ शकतं. तर मग यासाठी आपली मानसिक तयारी कशी हवी? बरोबर आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की हा एक स्टिग्मा नक्कीच आहे. म्हणून लपवावासा वाटतो की दोष त्यांच्याकडे येतो किंवा डायबिटीस आहे म्हणजे हिचंच काहीतरी चुकलं असेल, दोष येतो आपल्याकडे, म्हणून तो लपवावासा वाटतो. मला वाटतं गौरी जसं म्हणाली की सांगायलाच पाहिजे, म्हणजे तिचं एकदम ब्लॅक अँड व्हाईट थॉट आहे की डायबिटीस आहे तर सगळ्यांना सांगितलं पाहिजे. पण मला असं थोडं वाटतं की जेव्हा मी वैयक्तिक कोणाबरोबर काम करत असेन तर त्या व्यक्तीने समजा कुटुंबातल्या स्वतःच्या आईवडिलांना सांगितलं तर कदाचित वडील समजावून घेणारे असतील आणि आई एकदम सगळं आकाश पाताळ एक करेल की आता काय, म्हणजे जणू काही खूपच मोठा आता काहीतरी होणार आहे असं. त्यामुळे थोडा विचार करून कोणाला सांगायचं कोणाला नाही सांगायचं ह्याचं तारतम्य ठेवावं असं असं मला वाटतं. अर्थात लग्न होणार असेल तर सांगणं महत्त्वाचं आहे, कारण हा परत जीवनशैली बदलणारा आजार आहे, त्यामुळे माहितीच पाहिजे. पण मग ते कधी सांगायचं? आता भारतासारख्या ठिकाणी आपण अरेंज मॅरेज जर का बघत असू तर पहिल्याच भेटीत ते सांगणं गरजेचं आहे का? तर गरज नाही, माहिती नाही आपल्याला पुढे काय होणार नाही म्हणून. पण आता लग्न ठरत येऊ घातलं आहे असं म्हणूया, म्हणजे परत ते वैयक्तिक जातं असं मला ठोकताळ्याने सांगता नाही येणार. पण कधी सांगायचं ह्याचा विचार करून ते सांगता आलं पाहिजे. आणि नुसतं ओके मला डायबिटीस आहे असं सांगून पुरणार नाही, तर त्याची हिस्ट्री काय आहे, मी त्याच्यासाठी काय उपचार घेते आहे, किंवा मला काय पथ्य आहे, काय आहार आहेत आणि असं केल्यामुळे हा नियंत्रणात राहतो आहे का, हे पूर्ण माहिती देणं
म्हणजे विश्वासात घेऊन सांगणं आणि खात्री देणं की ह्याचं नियमन मी कसं करते आणि बाबा मला ह्याच्यामध्ये कुटुंबियांची कशी मदत लागेल असं हे पूर्ण सांगणं गरजेचं आहे. नुसतं सांगितलं आणि झालं असं होणार नाही असं मला वाटतं. हा एक भाग आपण बघितला. कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना अजून एक पूर्ण वेगळ्या विषयातला प्रश्न मी डॉक्टर गौरींना विचारणार आहे. इंटरनेटच्या जमान्यात हे सगळं गुगल, यूट्यूब आणि वेगवेगळे रील्स यातून बऱ्याचदा आपण बघतो की हा उपाय करा आणि डायबिटीस गायब, आणि किंवा 8 दिवस हा रस प्या आणि तुमचा डायबिटीस रिव्हर्स होणार. हे असं इतकं बंबार्डिंग यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर होत असतं, किंवा बरेच जण स्वतःच सर्च करून निदानापर्यंत पोचतात की हां हे मी बसतंय आता मला हे करायला पाहिजे. तर ते तुम्ही डॉक्टर म्हणून कसं हँडल करणार? ह्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगेन मी, की जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाता तेव्हा त्या डॉक्टरांना पूर्ण विश्वासात घ्या की आम्ही हे औषध घेतो आहे, या डॉक्टरांच्याकडे जातो आहे, आम्हाला ही औषधं दिली आहेत किंवा चालू आहेत, आणि ते मग डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही चालू ठेवायचं की नाही, किंवा त्याप्रमाणे डॉक्टर तुम्हाला औषध उपचार देतील. पण म्हणजे मी एक खूप स्ट्रेट फॉरवर्ड वाक्य सांगते की जेव्हा तुम्ही डॉक्टरांच्याकडे येणार आहे तेव्हा जसं तुम्ही चप्पल बाहेर ठेवून जाता तसं गुगलचं ज्ञान बाहेर ठेवून जायचं. कारण आम्हाला त्याच्यामध्ये बदल करणं खूप अवघड जातं, कारण गुगल काही तुम्हाला प्रत्यक्ष बघत नाही. जेव्हा डायबिटीस ट्रीट करायचा आहे तेव्हा तो पेशंट कसा आहे, त्याला किती वर्षापासूनची हिस्ट्री आहे, त्याची फॅमिली हिस्ट्री काय आहे, कॉम्प्लिकेशन्स काय आहे, सध्याची शुगर किती आहे, बाकीचे रिपोर्ट्स कसे आहेत, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेऊन मग आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळं फक्त एक एवढी शुगर आहे आणि मी काय करू असं जर तुम्ही गुगलला विचारलं तर गुगल तुम्हाला मिसलीड करणार. त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्याकडे कुठेही जा किंवा कुठल्याही पॅथीज घ्या, ज्यांच्याशी बोलणारे किंवा ज्या डॉक्टरांचा सल्ला घेणारे त्यांच्याशी पूर्ण त्यांना विश्वासात घेऊन या गोष्टींची चर्चा करून मग तुम्ही पुढे जा. कारण काही वेळेला असं होतं की कधीतरी आयुर्वेदिक औषध मध्येच चालू होतं आणि त्या औषधाने एकदम शुगर डाऊन होते आणि पेशंट हायपोमध्ये ॲडमिट होतो आणि आम्हाला कळायचं बंद होतं की अरे आपण तर गोळ्या माईल दिल्या होत्या, मग पेशंट कसा ॲडमिट झाला. तेव्हा लक्षात येतं की ते वेगळी काहीतरी आणि औषधं घेत होते. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांना विचारा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या, मगच तुम्ही या वेगवेगळ्या पॅथीज करा. इंटरनेटवर, गुगलवर याच्यावरती विश्वास ठेवून, किंवा एखाद्या या डॉक्टरनी ही गोळी दिली आहे आणि त्याला बरं वाटलं आहे तर ती गोळी आपण घेऊन बघू, असं अजिबात करायचं नाही. प्रत्येक माणूस वेगळा आहे. इंडिव्हिज्युअलाइज ट्रीटमेंट देणं ही डायबिटीसमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे एखाद्याला असलेला आहार, एखाद्याला असलेली गोळी, एखाद्याला दिलेला व्यायाम हा सर्वमान्य नाही किंवा सगळ्यांना लागू पडणारा नाही. प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट महत्त्वाची आहे, गरजेची आहे. त्यामुळे तुम्ही कुणाकडेही जा, तो प्रश्न नाही आहे, पण तुम्ही डॉक्टरांशी व्यवस्थित बोलून सल्ला घेऊन मगच ट्रीटमेंट घ्या. या अनुषंगाने असं की यू कॅन सी इट ॲज अ प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी, की इतकं कन्फ्युजन असतं आयुष्यात की नक्की हा डॉक्टर चांगला आहे ना, ह्या डॉक्टरकडे जाऊन बघूया, किंवा नक्की मला यांच्या गोळ्यांनी फरक पडेल ना, का ती तिकडं गेली होती त्यांचं पण एक सेकंड ओपिनियन घेऊन बघूया, मग ॲलोपॅथी नाही तर काय होमिओपॅथीत जाऊन बघूया, मग तिथून आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेऊन. दिस इज ऑल सायकोलॉजिकल कन्फ्युजन. म्हणजे तुमच्या मनात इतकं सगळं आहे, तर हे आपण कुठंतरी थांबायला पाहिजे. आपल्याला कळत पण असतं, पण मग ते कसं थांबवायचं? बरोबर आहे. मी ह्याच्याकडे असं नाही बघणार की बाबा या डॉक्टरांवर विश्वास नाही आहे म्हणून दुसऱ्या डॉक्टरांकडे जात आहेत. मी ह्याच्याकडे असं बघेन की इट्स अ क्राय फॉर हेल्प. म्हणजे मला कुठून तरी काहीतरी मदत होऊ देत. ऐकू येतं? ह्याविषयीचं जर का आपण अभ्यास केला गेला की डॉक्टर शॉपिंग ह्याला म्हणतो ना आपण, की एकाकडनं दुसऱ्या डॉक्टरकडे जाणं, तर का करतात लोक डॉक्टर शॉपिंग? मला वाटतं हे स्लाईडमध्ये आहे हे, की कारणं असतात. आर्थिक कारण असू शकतं की डॉक्टर परवडत नाहीत कधी कधी, किंवा डॉक्टरांचं सगळं आपण ऐकतोय पण तरी आजार कमी होत नाहीत, लक्षणं कमी होत नाही आहेत. कधीकधी पेशंटला असं वाटतं की या डॉक्टर मला नीट समजावून घेत नाही आहेत, तो संवाद नीटसा होत नसतो. मुख्यत्वे करून ह्या कारणामुळे पेशंट डॉक्टर शॉपिंग करतात. तर त्या कार्टूनमध्ये दाखवल्याप्रमाणे तो पेशंट म्हणतो आहे की मला सेकंड ओपिनियन खरं तर नको आहे, पण मी डॉक्टर शॉपिंग करणार आहे कारण मला बेटर प्राईस पाहिजे, म्हणजे आर्थिक त्याला त्रास होतो आहे म्हणून.
मग हे डॉक्टर शॉपिंग आहे, फायनान्शियल कारणासाठी आहे का भारतीय समाजात मला वाटतं की का हा इंटिग्रेटेड अप्रोच आहे. कारण इथे ज्या पद्धतीनं अल्टरनेटिव्ज म्हणजे आयुर्वेद, होमिओपॅथी हे सगळं अवेलेबल आहे ते जगभरात सगळीकडे असेलच असं नाही. त्यामुळे हा पण एक विचार करणं डॉक्टरांनी महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि मी जसं म्हटलं की डॉक्टरांचा अविश्वास नाही, पण जे जे शक्य आहे ते करून बघूया असं एक कुठेतरी पेशंट म्हणून आपल्याला वाटत असतं. आणि एक सायकॉलॉजिस्ट म्हणून मला वाटतं मी ते त्या व्यक्तीला करू देईन की म्हणजे तू करून बघ, पण ह्यात काही तोटा नाही ना, म्हणजे डॉक्टरांना विचारून ते कर हे नक्की सांगेन. पण परत ह्याच्यासाठी तो सुसंवाद असणं जरुरी आहे. म्हणजे मला जर का वाटलं की मी गौरीला सांगितलं मी आता दुसऱ्या ह्या गोळ्या घेते तर ती मला रागवेल, तर मग मी तुला सांगणार नाही. म्हणजे तो परत सुसंवाद डॉक्टर पेशंटमध्ये ते अंडरस्टँडिंग असणं की जिथे पेशंटला तो मोकळेपणा वाटेल की मी हे करून बघू का, ते असणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं मी ह्याच्याबाबत पण बोलीन की आपल्या हातात काय आहे. जेव्हा मधुमेहासारखा आजार आपल्याला होतो, तो आजार काय आपण करून घेत नाही, तो आपल्याला झालेला असतो. मग शेवटी आपल्या जेव्हा आजार होतो तेव्हा आपल्या हातात काय आहे आणि आपल्या हातात काय नाही आहे, तर तपासण्या करून घेणं, आहार, व्यायाम, डॉक्टरांचा सल्ला पाळणं हे आपल्या हातात आहे. पण काही गोष्टी आपल्या हातात नाही आहेत. जेनेटिक्स की बाबा हेरिडिटरी आपल्या कुटुंबामध्ये हा आजार आहे आणि आपल्याला झाला आहे, आपल्यामधले काय हार्मोनल चेंजेस असतील, ऑटो इम्युनिटी असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपण नाही बदलू शकत. त्यामुळे इथे ह्याच्यामुळे सुद्धा डॉक्टर शॉपिंग किंवा वेगवेगळे सल्ले घेणं, हे करून बघू ते करून बघू, ही एक प्रकारे मदतीची हाक आहे असं मला वाटतं. ओव्हरऑल या आपल्या चर्चेतून तुम्ही एक जर कन्क्लुझिव्ह लोकांना काय घरी घेऊन जाल या चर्चासत्रातनं, असं काय सांगाल? मला एक ह्याच स्लाईडच्या संदर्भात पुढे जावंसं वाटेल मग, की आपल्या हातात काय आहे. मधुमेह झालेला आहे, ते स्वीकारलं आहे आणि आपल्या हातात काय आहे किंवा काय नाही, ह्याच्यावर एक जी सेरेनिटी प्रेयर इंग्लिशमध्ये आहे त्याचं हे मराठी भाषांतर मला फार आवडतं. त्याचा अर्थ असा होतो की म्हणजे देवा मला हे अशी बुद्धी दे की मला माझ्या हातात काय आहे ते करण्याचं धैर्य दे, ते करण्याचं बळ दे. जे हातात नाही आहे माझ्या ते सोडून देण्याची क्षमता दे. आणि मुख्य म्हणजे यातला फरक ओळखता यायला पाहिजे. त्याच्यासाठी मला मदत कर की काय हातात आहे, कुठली गोष्ट किती ताणायची आणि ती कधी सोडायची. आणि हे पेशंट आणि कुटुंबीय दोघांच्या बाबतीत लागू पडतं. तर हे जर का मिळालं, ह्याच्यावर आपण विचार करत घरी गेलो, तर मला वाटतं ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. हे खूपच छान रंगलं आहे चर्चासत्र, पण ते संपवताना मी एक डॉक्टर म्हणून असं मला सांगेन की मी बरेच वेळा आकड्यांकडे जास्त बघते किंवा पथ्य, व्यायाम, आणखीन गोळ्या हे घेता आहेत की नाही ह्याच्यावरती माझा फोकस जास्त असतो. पण प्राजक्ताशी बोलताना मला असं लक्षात आलं की पेशंटची मेंटॅलिटी किंवा सायकॉलॉजी समजून घेणं आणि त्याच्यावरती सुद्धा तेवढ्यात काम करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. सो मला असं वाटतं की प्राजक्तासारखी एखादी सायकॉलॉजिस्ट आमच्या युनिटमध्ये खरंच महत्त्वाची आहे किंवा गरजेची आहे की जी आमच्या पेशंटला समजून घेईल आणि जी पेशंटला गोळ्या औषधं किंवा व्यायाम करायला असेल, आहार घ्यायला असेल उद्युक्त करेल आणि पॉझिटिव्हली या सगळ्या गोष्टींना फेस करायला ती प्रयत्न करेल. आणि त्यामुळं मला असं वाटतं की हे सायकॉलॉजिस्टचं यश आहे की इथे ती प्रत्येक माणसाला पॉझिटिव्हिटीकडे नेणं आणि त्या मधुमेहासारख्या आजाराबरोबर आपण कसं पॉझिटिव्हली जगायचं हे ती नक्की सायकॉलॉजिस्ट आमच्या युनिटमध्ये असली तर नक्की त्याचा फायदा आम्हाला होईल असं मला वाटतं. त्यामुळे त्या नंबरपेक्षा पेशंटच्या मानसिकतेकडे बघणं जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं इथे. हे सगळं थोडक्यात असं की एक तिसरी व्यक्ती म्हणून की ह्या दोन्हीतलं मला ज्ञान नाही, तुमच्यासारखीच मी आहे की माहीत नाही टेक्निकल, मेडिसिनल किंवा सायकोलॉजिकल आस्पेक्ट्स या गोष्टींचे माहिती नाही. पण एवढं मला असं या डिस्कशनमधनं सांगावं असं किंवा मला जे समजलं ते की मला सर्दी झाली, खोकला झाला, डायबिटीस आहे, BP आहे, तर मी डॉक्टरकडे जाते. पण मला ताण येतोय, मला नकोसं वाटतंय किंवा मला खूप निगेटिव्हिटी आली आहे, तर मला समुपदेशकाकडे जावं लागेल. इट इज ॲज इक्वल ॲज युअर फिजिकल काय तुम्हाला त्रास असेल, तुमच्या शरीराला जो काही त्रास होत असेल त्याला जसं आपण ट्रीट करतोय,
तितक्याच महत्त्व देऊन मला वाटतं मनाच्या आजारांना पण आपण ट्रीट करायला पाहिजे आणि दिस कॅन लीड टू अ बेटर अँड पॉझिटिव्ह लाईफ. यानंतर आपण काही प्रश्न आलेले आहेत ते घेऊया आपल्यापर्यंत. वेळ आहे का? वेळ आहे. म्हणजे एकदा प्रश्नांकडनं तुम्ही बघितलं हे येणारी पिढी जी आहे त्यांना हे होऊच नाही म्हणून काय सांगायचं की कशाला पुढे एवढं पाहिजे, हे होईच नाही ह्यासाठी प्रिव्हेन्शन. त्यांचा प्रश्न बेटर असा दॅन कंट्रोल. ते प्रिव्हेन्शन सांगा की बाबा हे म्हणजे पुढं मग आम्हाला डॉक्टरकडे हे घ्या ते घ्या, काळजी ताण तणाव हा प्रश्नच उरणार नाही, म्हणायला सोपं आहे. नाही, त्यांना प्रश्न सांगूया आधी. त्यांनी असा प्रश्न विचारलाय की पुढच्या पिढीला हे होणारच नाही, ताण येणारच नाही, डायबिटीस होणारच नाही, यासाठी काय करायचं, असा त्यांचा प्रश्न आहे. नाही, इथे प्राजक्ताने छान स्लाईड लावली आहे की काही गोष्टी आपल्या हातात आहेत आणि काही गोष्टी आपल्या हातात नाहीत. तर हातात ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर काम करायचं आणि ज्या गोष्टी हातात नाहीत त्याच्याबद्दल ताण कसा घेता नाही हे तिच्याकडनं शिकायचं. थोडं म्हणता की मॅडम जे हातात आहे आपल्या रोज एक्झरसाइज म्हणा, आहार विहार ह्या गोष्टी आहेत, पण तरी सुद्धा लोकांना हे होतंय असं म्हणते. मला वाटतं ते स्वीकारणं अवघड आहे. तुम्ही म्हणताय तसं आत्तापर्यंत तरी औषध निघालं नाही आहे. मला वाटतं की तुम्ही औषध घेतलं तर तुम्हाला डायबिटीस होणार नाही, किंवा तुम्ही अगदी छान व्यायाम केला, पूर्ण आहार साखर न घेता राहिलात आयुष्यभर तरीही होऊ शकतो, नाही का? ते माझं नाही, हिला सांग. तर यू वॉन्ट टू कन्क्लूड करूया आपण थांबूया काय? हा, तिला एक प्रश्न विचारायचा आहे. तिचा प्रश्न असा आहे की मधुमेहींनी सायकॉलॉजिस्टची मदत घ्यायची, हे केव्हा घ्यायची आणि कधी घ्यायची, हे कसं ओळखायचं? हा खूपच चांगला प्रश्न आहे, कारण असा ब्लॅक अँड व्हाईट ठोकताळा नाही आहे. पण त्याच्यासाठीच आज जी प्रश्नावली दिली तशी एखादी प्रश्नावली तुम्ही सोडवलीत तर तुम्हाला कळेल माझं डिस्ट्रेस ह्याच्यामध्ये किती आहे, कितपत ताणतणावातनं मी जाते आहे. तो जर का तुमचा स्कोअर जास्त असेल तर नक्कीच मदत घ्यायची गरज आहे तुम्हाला. पण अगदीच थोडक्यात सांगायचं किंवा काही ठोकताळे मी असं सांगेन की तुमची मानसिक आजार जास्त होण्याची लक्षणं, तुमची झोप बिघडली आहे, तुमची भूक बिघडली आहे, हे 2 महत्त्वाचे. एकूणच तुम्हाला निराशा वाटते, उदास वाटतं आहे, तुम्ही अलिप्त राहताय आणि ह्या सगळ्या तुमच्या सो कॉल्ड मूडचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावर होतो आहे. म्हणजे तुमचं विद्यार्थी असाल तर शिक्षणावर होतो आहे, नोकरीवर होतो आहे, किंवा एकमेकांच्या फॅमिली रिलेशन्सवर होतो आहे. असं होत असेल तर नक्कीच जायला पाहिजे. आणि याहूनही मी सोपं करून सांगेन की तुम्ही जाऊन बघू शकता, एखाद्या काउन्सिलरशी जाऊन बोलू शकता आणि ठरवू शकता की बाबा मला गरज आहे की नाही. असे खूपदा लोक येतात आणि असं नाही की तुम्ही एकदा काउन्सिलरकडे गेलात, सायकॉलॉजिस्टकडे गेलात तर जन्मभर जायला लागणार आहे. युजली एपिसॉडिक केअर असं म्हणेन मी त्याला, की काहीतरी त्रास होतो आहे, थोड्या सेशन्ससाठी तुम्ही गेलात, परत कधी वाटलं तर परत आलात, असं समुपदेशन नक्की होऊ शकतं. मला वाटतं आपण कार्यक्रमाला इथे पूर्णविराम देण्याआधी आलेल्या सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार मानूया. कारण बऱ्याचदा काय होतं, आपण काय सांगणार आहे असं पण आपल्याला एक सायकोलॉजी असते आपली, पण त्याला भेद देऊन तुम्ही इथे आलात आणि इतकं शांतपणे हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केलात. आणि त्याचबरोबर आजचे दोन्ही तज्ज्ञ डॉक्टर गौरी आणि सौ प्राजक्ता यांचे खूप खूप आभार, कारण हा खूप वेगळा विषय आज इथं मांडला गेला आहे. डॉक्टर गौरी यांच्या मनामध्ये ही संकल्पना आली आणि ती पूर्णत्वास नेण्यापर्यंतचे त्यांचे एफर्ट्स मी बघितलेत आणि त्यामुळे हे फार कमेंडेबल आहे. आणि असेच उत्तम सेशन्समधून तुमच्याकडनं होत राहू. आणि आता आपण इथे थांबूया. आणि एक मिनिट, प्राजक्ताचे विशेष आभार, कारण ती कॅलिफोर्नियामध्ये काम करते, तिथून ती काही दिवसांसाठी इथे आली भारतात आणि तेवढ्या वेळात मी तिला खेचून कराड आणली आणि इथे ती आपल्यासमोर आज आहे. थँक्यू. आणि शिक्षण मंडळाचे पण आभार की आपल्याला महिला महाविद्यालयातला हा हॉल उपलब्ध करून दिला. आपल्या हॅलो मीडियाचे आभार की जे आपल्याबरोबर इथे शूटिंग करत आहेत.
आणि तुमच्या सगळ्यांचे तर खूप खूप आभार.